परमहंसास्वादितचरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् नृसिंहमहं भजे। ॐ वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखातरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीविठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दीनेष्टपोषमघसंहति सिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। ॐ योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरे श्यामराज भगवान की जय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। तप्तहाटककेशान्त ज्वलत्पावकलोचन वज्राधिकनखस्पर्श दिव्यसिंह नमोस्तुते। कालपासून आपण थोडासा नरसिंह पुराणाच्या संबंधाने विचार करावा असं ठरवून विचारायला लागलेले आहोत। हे नरसिंह पुराण काय आहे, पुराणातून काय येतं, पुराणाचं प्रामाण्य काय, पुराणाचं महत्त्व काय, या संबंधातला काल थोडासा विचार करण्याचा आपण प्रयत्न केला। ही सगळीच्या सगळी वेदापासूनची सगळी ग्रंथाची मांदियाळी म्हणा एका पद्धतीनं ही आपल्याकरता जी निर्माण करून ठेवली गेलेली आहे, याचं एकच कारण म्हणजे मनुष्याला परमकल्याणाचा लाभ करून घेता यावा। आपलं कल्याण व्हावं हे प्रत्येकाला वाटत असतं, पण त्या कल्याणाच्या प्राप्तीकरता मनुष्याला दोन पद्धतीच्या कल्याणाचा विचार करावा लागतो। हे काल आपण थोडंसं पाहिलं। एक आहे तात्कालिक कल्याण आणि दुसरं आहे परमकल्याण। आपल्याला थोडा वेळ कल्याणाचा प्रत्यय यावा, पुन्हा आपलं कल्याण अकल्याणात पर्यवसित व्हावं असं जे कल्याण असतं त्याला म्हणतात तात्कालिक कल्याण। आणि जे कल्याण झाल्याच्या नंतर पुन्हा अकल्याणाचा प्रत्यय मनुष्याला येणारच नाही, कल्याणच कल्याण, आनंदच आनंद, सत्यच सत्य, अशी अनुभूती जेव्हा प्राप्त होते ना, ती परमात्मबोधानं प्राप्त होणारी जी अनुभूती आहे तिला म्हणतात शास्त्राच्या दृष्टीनं परमकल्याण। हे परमकल्याण प्राप्त होणं आपलं अभिलषित आहे। प्रत्येकाला काय पाहिजे याचा विचार जर आपण केला तर आपल्याला दुःख नको आणि सुख पाहिजे अशा पद्धतीची अभिलाषा प्रत्येक जीवाची आहे। कोणाला काय पाहिजे, कोणाला पाहिजे हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं जरी मनुष्य बोलत असला तरी शेवटी अंततोगत्वा काय पाहिजे याचा जर विचार केला तर दुःख नको आणि सुख हवं आहे। माझ्या दुःखाचा नाश व्हावा आणि तो नाशही अत्यंत पद्धतीनं व्हावा, मला आनंद मिळावा आणि तोही पराकोटीचा मिळावा, अशा पद्धतीची जीवाची अभिलाषा प्रत्येक जीवाची अभिलाषा आहे। चातुर्यानं काय तुम्हाला पाहिजे याचं चातुर्यानं उत्तर देणं वेगळं आहे आणि शास्त्राच्या दृष्टीनं प्रत्येक माणसाच्या स्वभावाचा अंतःकरण वृत्तीचा विचार करून तुम्हाला काय पाहिजे आहे याचं उत्तर देणं हा भाग वेगळा आहे। बिरबल बादशाहच्या कथेमध्ये एक कथा येते पहा। एका दिवशी दरबार भरलेला असताना बिरबलाला बादशाहाने विचारलं, बिरबल एक प्रश्न आहे म्हणे, या दरबारात ही सगळी मंडळी जी बसलेली या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आत्ता चालू असलेला एकच विचार सांगायचा, एकच विचार सांगायचा, सर्वांच्या अंतःकरणातला सांगायचा। असं म्हटल्याच्या नंतर बिरबलाने सांगितलं, सांगतो ना म्हणे सरकार, सगळ्याच्या अंतःकरणामध्ये आत्ता काय चालू आहे तुम्हाला जर ऐकायचं असेल तर लगेच सांगतो म्हणे। बिरबलानं सांगितलं, फक्त बादशहाचं भलं व्हावं हे सगळ्याच्या अंतःकरणात आहे।
राजाचं भलं व्हावं, आपलं भलं व्हावं, आपलं कल्याण व्हावं, एवढंच सगळ्या लोकांना अभिप्रेत आहे. आणि तुम्हाला नाही वाटत असलं तर विचारून पहा. म्हणे माझं म्हणणं खोटं वाटलं, या लोकांना विचारून पहा. आता राजाच्या दरबारात, बादशहाच्या दरबारामध्ये बसलेला कोण मनुष्य तुला माझं कल्याण व्हावं वाटतं की नाही असं विचारल्याच्यानंतर नाही म्हणणार आहे? कोण नाही म्हणणार नाही. याचा अर्थ काय झाला? सर्वांच्या अंतःकरणाचं अभिलषित काय, या सगळ्या लोकांना आत्ता काय वाटतं या संबंधानं बिरबलाला बादशहाने विचारल्याच्यानंतर बिरबलानं दिलेलं जे उत्तर आहे, राजाचं भलं व्हावं, हेच सगळ्यांना अभिप्रेत आहे. हे उत्तर चातुर्याचं आहे. दरबारात कोणी राजाला नाही म्हणू शकणार नाही याच्याकरता म्हणून आपण बाजी मारून न्यावी एवढ्याकरता बिरबलानं दिलेलं ते उत्तर आहे. ते खरं उत्तर नाही, पण शास्त्रकार जेव्हा सर्व मनुष्याच्या अंतःकरण वृत्तीचा विचार करतात, शास्त्रकारांना जेव्हा विचारलं जातं की बाबा सर्वांना काय वाटतं सांगा ना, तेव्हा शास्त्रकार जे उत्तर देतात ते योग्य असतं. सगळ्या जीवाच्या अंतःकरण वृत्तीचा अभ्यास शास्त्रकारांनी केला. मनुष्यामध्ये साधारणपणे प्रवृत्ती काय असू शकते, जीवाची प्रवृत्ती काय असू शकते याचा विचार केला. सात्विक माणूस पाहिला, रजोगुणी मनुष्य पाहिला, तमोगुणी मनुष्याच्या अंतःकरणाचा विचार केला. तामस मनुष्याला अभिप्रेत असलेले पदार्थ वेगळे असतील, रजोगुणी मनुष्याला ज्या पदार्थांची अपेक्षा आहे ते पदार्थ वेगळे असतील, सत्वगुणी मनुष्याला अपेक्षित असलेले जे पदार्थ आहेत त्या पदार्थाची यादी वेगळी मांडता येईल. पण सगळ्यांना आपल्याला पाहिजे असलेल्या पदार्थातून मिळवायचं काय याचा जर विचार केला तर शास्त्रकार सांगतात सगळ्यांना दुःखाचा नाश आणि सुखाची प्राप्ती हेच मिळवायचं आहे. माझ्या दुःखाचा नाश व्हावा, मला दुःख असावं असं कोणाला वाटतं सांगा ना. मज लागे दुःख व्हावे आयसे कोणी भावी ना जीवे, मला दुःख असावं अशी एकाही प्राण्याची जगामध्ये इच्छा नाही. प्रत्येकाला काय वाटतं? माझं दुःख जावं. दुःख जावं एवढ्यावर काम भागलं का? दुःख कायमचं जावं असं वाटलं. याचा जर विचार केला तर दुःख गेलं पाहिजे आणि ते कायमचं गेलं पाहिजे असं वाटतं. आणि कायमचं जर जायचं असेल तर त्याच्याकरता दुःखाचं कारण गेलं पाहिजे. दुःख नुसतं जाणं ही वरवरची लयरूप निवृत्ती झाली दुःखाची. दुःखाची लयरूप निवृत्ती आणि अत्यंत निवृत्ती, दोन प्रकार दुःखाच्या निवृत्तीच्या बाबतीत शास्त्रकारांनी सांगितले. माझं दुःख हे बघा, उदाहरणानं जर सांगायचं झालं, आपल्याला ताप आलेला ताप घालवण्याकरता आपण वैद्याला जाऊन भेटलो आणि वैद्याने आपल्याला काहीतरी औषध दिलं. ताप जातो ना, आपला जातो ना, ताप कमी होतो. पण ताप कमी झाला, वैद्याच्या औषधाने तापाची निवृत्ती जरी झालेली असली तरी पुन्हा ताप येणारच नाही, तापाचं दुःख होणारच नाही. असं होतं का? होत नाही ना. याला काय म्हणतात? औषधाधिक लौकिक उपचाराच्या योगानं माझ्या दुःखाचा जो नाश होतो तो नाश तात्कालिक असतो, कायमचा नसतो. पण परमात्मबोध झाल्याच्या नंतर महात्म्याच्या दुःखाचा जो नाश होतो ना, पुन्हा त्यांना दुःख ठाऊक नाही. दुःख ते काहीचे नय स्वप्न असे म्हणतात संत. आमच्या स्वप्नातही दुःख येत नाही, दुःख कधी ठाऊकच नाही. राम राज्याचं वर्णन करत असताना तुकाराम महाराजांनी केलेलं वर्णन बघा ना, स्वप्नीही दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नातही कोणाच्या डोळ्याला दुःखाचं दर्शन होणार नाही, अशी रामराज्याची अवस्था आहे. याचा अर्थ काय झाला की आपल्याला दुःखाची निवृत्ती झाल्याच्या नंतर पुन्हा दुःख कधी वाट्याला येऊच नाहीये अशी जी अवस्था असते ना, हिला म्हणतात दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. तात्कालिक निवृत्ती झाली ती लयरूप झाली, दुःखाचा लय झाला की पुन्हा उद्भव होऊ शकतो. पण अत्यंत पद्धतीनं दुःखाचा नाश झाल्याच्या नंतर पुन्हा दुःख त्याच्या वाट्याला येणार नाही. परमात्मबोधानं दुःखाचा अत्यंत नाश होतो, हे लक्षात घ्या. कबीर महाराजांच्या चरित्रातलं उदाहरण सांगतात ना हो. कबीर महाराजांना एकदा कुत्रं चावलं. रस्त्यानं कबीर महाराज चाललेले, राम राम स्मरण करत निघालेले आणि ते रस्त्यानं चालत असताना त्यांना देहभान नाही अशा अवस्थेमध्ये एक कुत्रं त्यांच्या पाठीमागं लागलं, पिंढरीला चावलं. पिंढरीला चावल्याच्या नंतर तिथून रक्त गळायला लागलं. ते रक्त गळत असताना त्या कुत्र्याला ते रक्त चाटता त्याची चव लागली, चटक लागली. ते कुत्रं वरच्यावर ते रक्त बाहेर यावं यासाठी म्हणून पुन्हा पुन्हा चावतं, पुन्हा पुन्हा कातडं ओढतं. ती कातडी लोंबायला लागले, रस्त्यावर घोळसायला लागली, वारंवार रक्त यायला लागलं. ते कुत्रं चाटतच आहे, कातडी ओढतच आहे. कबीर महाराज पुढं चाललेलेच आहेत, राम 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 स्मरण चालूच आहे. त्या कुत्र्याला हाड म्हणायची सुद्धा कबीर महाराजांची तयारी नाही. हे जेव्हा एका भक्तानी पाहिलं, समोरून एक भक्त येत होता कबीर महाराजाचा, त्यानं हे पाहिलं आणि त्यानं पाहिल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं की बाबा महाराजांना त्रास होत असावा, आपण काहीतरी योजना केली पाहिजे, जवळ जाऊन महाराजांना देहभानावर आणावं असा विचार करून तो जवळ गेला, नमस्कार केला, हात जोडून जवळ उभा राहिला.
बाजूबाजूनं राम राम म्हणत चालायला लागला. चालता चालता कबीर महाराजांशी बोलायला लागला. महाराज थोडंसं बघा ना काय चाललंय मागं. महाराज म्हणाले काय ते कुत्रं तुम्हाला चावतं ना. चावतंय ठीक आहे. ते तुमचं कातड ओढतंय ना. ओढतंय ओढू दे. ते रक्त यायला लागलं ते वारंवार चाटायला लागलं आणि त्या रक्ताच्या अधिकाधिक प्राप्ती करता त्या कुत्र्यानं तुमची कातडी लोंबवली आहे महाराज. एकदा हाड म्हणा ते बाजूला होतं. त्याचा त्रास तुमचा कमी होतो. कबीर महाराजांनी त्या माणसाला उत्तर देताना सांगितलं मला काही माहिती नाही म्हणे. कुत्ता जाने चमडा जाने. आपण ही म्हण जाणून असतो. कुत्ता जाने चमडा जाने ही म्हण सगळ्यांना जवळजवळ माहिती असते. पण त्या म्हणीला हा संदर्भ आहे हे मात्र बहुतेक लोकांना माहिती नसतं. कबीर महाराजांनी सांगितलं कुत्ता जाने चमडा जाने. मला काही घेणं देणं नाही म्हणे. कुत्रं जाणे ते कातडं जाणे ते लोंबणं जाणे ते रक्त जाणे माझा त्याचा काहीही संबंध नाही. याचा अर्थ काय झाला. कुत्रं पिंढरीला चावतंय एवढं कातडं ओढतंय कातडी लोंबते वारंवार ते लचके तोडतंय तरी परंतु कबीर महाराजांना त्याची जाणीव नाही. याला काय म्हणतात दुःखाचा अत्यंत नाश. दुःख होतच नाही असं नाही. आपल्याला व्यवहाराच्या दृष्टीनं महात्म्याला दुःख होत नाही असं नाही. पण त्या दुःखाचा संबंध आपल्याकडं महात्मा घेत नाही. दुःखाचा संबंध घेत नाही याचा अर्थ दुःखाचा अनुभव घेणारं जे अंतःकरण आहे ते अंतःकरण महापुरुषाचं मरून गेलेलं असतं. त्याचा बाध झालेला असतो. ज्ञानाच्या योगानं अंतःकरण खोटं आहे आणि अंतःकरणाला प्राप्त होणारी सुखदुःखाची संवेदना ही सुद्धा खोटी आहे हा त्या महात्म्याला प्रत्यय आलेला असतो. प्रसंग येत नाही तसं समजू नका. साधू पुरुषाच्या जीवनातही आपल्या जीवनात जसे दुःखाचे प्रसंग आहेत आध्यात्मिक दुःखाचे प्रसंग संताच्याही जीवनात आहेत. आदी भौतिक दुःखाचे प्रसंग साधूच्याही जीवनात आहेत. दुष्काळ पडला तर त्याच्यानं अन्नान्न स्थिती आपलीच होते का तुकाराम महाराजांची होते हो. तुकोबारायची होतेच ना. काहीतरी अंगावर उकळतं पाणी कोणीतरी ओतल्याच्या नंतर आपल्याला जशी वेदना होते तशी तुकाराम महाराजांना सुद्धा देहाला ती वेदना. अरे वेदना झाली म्हणून तरी अभंग गावा लागला जळे माझी काया. याचा अर्थ काय झाला ती वेदना येतच नाही. आधी भौतिक पद्धतीनं येणारी वेदना आध्यात्मिक पद्धतीनं येणारी वेदना आधी दैविक पद्धतीनं येणारी वेदना दुःखाचे प्रसंग साधूच्या जीवनात येत नाहीत समजू नका. येतात पण त्या दुःखाचा संबंध आपल्याकडे घ्यायला हा महात्मा तयार नसतो. कुत्ता जाने चमडा जाने. ते तिकडचं तिकडं. सुखदुःख कोणाचे माझे नाहीत रे बाबा ते अंतःकरणाचे आहेत. मग मी चित्त नाही ना मी अंतःकरण नाही ना मग मला सुखदुःख कसलं आलं. मी देह नाही ना मग मला जन्ममरण कसलं आलं. जन्ममरण देहाचे धर्म आहेत बाबा. मी चिदानंद रूप शिवोहम या अवस्थेतला मी आहे. देह मी नसेन तर देहाचे धर्म मला घेऊन माझ्याकडे घेऊन मला दुःखी होण्याचं कारण काय. हा महापुरुषाला जो बोध असतो हा महापुरुषाच्या ठिकाणी जागा झालेला जो विचार असतो या विचाराला काय म्हणायचं त्यांच्या ठिकाणी दुःखाचा अत्यंत नाश आहे. म्हणजे दुःखाचा नाश झाला पाहिजे तो अत्यंत पद्धतीनं झाला पाहिजे. आणि दुसरा भाग आपल्या इच्छेचा काय असतो मला सुख मिळालं पाहिजे आणि ते पराकोटीचं असलं पाहिजे. त्याच्या पलीकडं सुख नसावं एवढं सुख मला मिळालं पाहिजे. मला 1000 रुपये मिळावेत असं कधी वाटतं 10ही नसतात जवळ तेव्हा वाटतं. आणि 1000 रुपये जेव्हा हातात येतात तेव्हा 1000च बस होते असं वाटतं का. लाखाची इच्छा होते लाखाची इच्छा होते. लाख मिळाले पुढं जावं वाटतं. हे कुठपर्यंत जातं. आशावधीन कोगतः शास्त्रकार सांगतात आशेचा परमावधी नाहीच आहे. वरचेवर आपली आशा पुढं सरकत जाते. आशा पुढं सरकत जाते याचा अर्थ काय आपल्याला पुढचं सुख पाहिजे असं वाटत असतं. म्हणजे ज्या सुखाच्या पुढं कोणतं तरी सुख आहे अशी ही सगळी व्यवहारातली सुख आहेत. आणि ब्रह्मसुखाचा विचार जर केला परमात्मा सुखाचा विचार जर केला त्याच्या पुढं सुख नाही. यम लब्ध्वाच्या परमलाभम मन्यते नाधिकम ततः. त्याच्यापेक्षा मोठा लाभ नाही त्याच्यापेक्षा मोठं सुख नाही त्याच्यापेक्षा मोठा आनंद नाही. म्हणून ब्रह्मानंदाच्या संबंधानं गणिताच्या भाषेत आपल्याला ब्रह्मानंद केवढा हे समजावून देण्याचा उपनिषदांनी प्रयत्न केलाय. तैत्तिरीय उपनिषदामध्ये चिंतन येतं आपल्याला कळत नाही. साधू पुरुषाला झालेला आनंद फार मोठा असतो एवढंच आपल्याला. अरे फार मोठा म्हणजे केवढा एवढा केवढा टोपलभर कपोतभर केवढा आनंद साधू पुरुषाच्या वाट्याला आला सांगा ना. त्या आनंदाचं आपल्याला कसं आहे पट्टीमध्ये गणिताच्या भाषेमध्ये समजून घेण्याची सवय असते. त्याच्यामुळे शास्त्रकारांनी श्रुतीमातेनं सुद्धा विचार केला तुला पट्टीत समजून घेता येतं ना. मग सांगतो म्हणे पहिल्यांदा एक माणसाचा आनंद समजावून घे
तिथून पट्टीमध्ये शत पट्टीनं वाढवता वाढवता तुला ब्रह्मानंद म्हणजे केवढा आनंद आहे समजावून देतो. पहिल्यांदा माणसाचा आनंद समजावून घ्या. माणसाचा आनंद केवढा? माणसाचा आनंद काय? आपल्याला चहा मिळाला चांगला की वा 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 ब्रह्मानंद म्हणतात माणसं. चहाचा आनंद म्हणजे ब्रह्मानंद असतो वेड्या. काही नाही. कोशिंबीर चांगली झाली तरी माणसं म्हणतात, चटणी चांगली झाली तरी म्हणतात वा आनंद म्हणतात. अरे त्या हिरव्या मिरचीच्या चटणीमध्ये कसला आनंद आलाय. पण माणसाला आनंदाचा प्रत्यय तिथं असतो. पण तो पराकोटीचा आनंद आहे का? तो एका माणसाला होणारा आनंद, मनुष्य आनंद ज्याला म्हणतात तो तरी तो आहे का? याचा विचार केला तर तो माणसाचा आनंद सुद्धा नाही आहे. मग मनुष्य आनंदाची परमावधी काय आहे या संबंधाने विचार करताना श्रुतीनं सांगितलेलं चिंतन ऐका. तैत्तिरीय उपनिषदात विचार येतो, सैषा आनंदस्य मीमांसा भवती. तुम्हाला आता आनंदाच्या संबंधानं मी विचार सांगतो. ब्रह्मानंदाचा विचार सांगायला सुरुवात केली आणि त्याच्यात पहिल्यांदा मनुष्याचा आनंद सांगितला. कसा असतो मनुष्याचा आनंद? युवा स्यात् साधु युवा आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठः तस्येयं पृथिवी सर्वा वित्तस्य पूर्णा स्यात् स एकः मानुष्य आनन्दः ते ये शतगु मानुष्य आनन्दः स एकः मनुष्यगन्धर्वाणाम् आनन्दः श्रोत्रियस्य चाकामः तस्या. श्रुतिमातेनं प्रत्येक वेळेला हे चिंतन आपल्याला सांगितलेलं. 100 पटीनं तो आनंद वाढता सांगताना पहिल्यांदा काय सांगितलं? माणसाचा आनंद. लक्षात घ्या, एक माणसाचा आनंद म्हणजे तो मनुष्य कसा पाहिजे याचं पहिल्यांदा वर्णन केलं. युवा स्यात्, तो तरुण असावा. आनंदाचा उपभोग घेण्याकरता तो जो मनुष्य आहे, माणसाचा आनंद सांगत असताना उपभोगाची क्षमता असलेला तो तरुण पाहिजे. बाल असला तरी आनंदाच्या उपभोगाची क्षमता पूर्ण नाही आणि म्हातारा त्याची क्षमता गेलेली आहे. याला क्षमता निर्माण व्हायची आहे, त्याची क्षमता गेलेली आहे. मग मधला जो आहे ना तो सगळे आनंद भोगण्याच्या दृष्टीनं सक्षम असतो असा युवा स्यात्, तरुण असावा. बरं, नुसता तरुण असावं एवढं सांगितलं नाही. साधू युवा सज्जन वृत्तीचा तो तरुण असला पाहिजे, नाहीतर दुर्जन असला. तरुणच आहे हो, पण व्यसनामध्ये सगळं शरीर खराब करून घेतलंय. व्यसनामध्ये सगळी बरबादी स्वीकारली संसाराची. काय उपयोग आहे त्याचा? म्हणून सांगितलं साधू युवा सज्जन वृत्तीचा तो तरुण असावा. त्याच्या पुढं त्याचं वर्णन केलं, आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठः, आशा संपन्न असावा. मला सगळीच्या सगळी सुख प्राप्त करून घ्यायची आहेत. केवळ आधिभौतिक नाही, केवळ आधिदैविक नाही, आध्यात्मिक सुख सुद्धा मला सगळी मिळवायची आहे, अशी आशा असावी. पुढे सांगितलं दृढिष्ठः, या सगळ्या आशा दृढ असावा. आज वाटलं होतं की मला हा आनंद मिळवायचा आहे, पण तो आनंद मला प्रयत्नानं मिळत नाही असं पाहिलं की मनुष्याची आशा डळमळीत होते. सोडून द्या ते, दुसरं काहीतरी बघू म्हणतो मनुष्य. असं नाही. दृढिष्ठः, मला घराचा आनंद मिळवायचा आहे, माझं घर उत्तम असावं. आता ते काय 3 BHK काय काय म्हणतात ते, काय असेल ते, पण एवढं घर मला मिळत नाही ना, मग या खाली या, थोडंसं लहान असलं तरी चालेल, असं नाही. आशा संपन्न असावा, आपल्या आशेमध्ये दृढ असावा. आणि त्याच्यानंतर बलिष्ठः, ते सगळंच्या सगळं आपल्या आशेत धरलेलं जे जे सुख आहे ते ते सुख मिळवण्याच्या दृष्टीने लागणारी सगळी बलं त्याच्याकडे असली पाहिजे. सगळी बलं असावीत. मनुष्याचा आनंद सांगतोय बरं का. एक मनुष्याचा आनंद सांगताना तो मनुष्य कसा, 5 विशेषणं त्या माणसाला लावली. तो तरुण असावा, तो सज्जन वृत्तीचा असावा, तो आशा संपन्न असावा, तो त्या सगळ्या सुखाच्या प्राप्तीच्या आशेमध्ये दृढ असावा आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आशेत घेतलेल्या सुखाच्या प्राप्तीकरता लागणारी सगळीच्या सगळी बलं, मग कायिक बळ असेल, वाचिक असेल, मानसिक असेल, व्यष्टीचं बळ असेल, समष्टीचं बळ असेल, सामाजिक बळ असेल, वैयक्तिक बळ असेल, सांसारिक बळ असेल, कोणतंही बळ असेल, त्या सगळ्या बळाने तो संपन्न पाहिजे. एवढा तो तरुण 5 गुणांनी संपन्न झाल्याच्या नंतर पुढे ऐका, तस्येयं पृथ्वी सर्वा वित्तस्य पूर्णा स्यात्, सगळी धनधान्यानं भरलेली ही पृथ्वी त्याच्या एकट्याच्या मालकीची म्हणून त्याला उपभोगाला मिळावी. अशा सज्जन तरुणाला, आशा संपन्नाला, साधना दृढ असणाऱ्याला, बलसंपन्न असणाऱ्याला ही सगळी धनधान्यानं भरलेली पृथ्वी त्याच्या एकट्याच्या मालकीची म्हणून मिळाल्यावर त्या सगळ्या
उपभोग्य पदार्थाचा उपभोग घेताना त्याला होणारा जो आनंद आहे त्याला म्हणतात एक माणसाचा आनंद. कुठं गेला चहाचा आनंद? हा आहे एक माणसाचा आनंद. आणि या एक माणसाच्या आनंदापासून 100 पटीनं वाढवता वाढवता ब्रह्मानंद 14व्या पायरीवर येतो. 100 माणसाचे आनंद एकत्रित आले. हे त्याच्यात श्रुतीनं केलेलं चिंतन असं आहे. एक मनुष्याचा आनंद सांगणं झालं की लगेच श्रुती माता बोलते श्रोत्रियस्यच्या अकामहतस्य. जो श्रोत्रिय आहे, ज्यानं वेदशास्त्राचा अभ्यास केलेला आहे आणि जो कामनानी हत होणारा नाही, म्हणजे हृदयामध्ये कोणत्याही कामना धरत नाही, अशा मनुष्याला ही सगळी सुख प्राप्त होतात. कामना सोडा, सगळी सुख तुमच्या दास्यामध्ये नियुक्त व्हायला तयार आहेत. मला हे पाहिजे म्हणलं की मिळवायला बळ लागतं, पण मला हे नकोय म्हणलं सहज मिळतं. हा उपनिषदाचा त्याच्यातला तात्पर्य अर्थ आहे. श्रोत्रियस्य अकामहतस्य. तो कामहत नसेल, कामनेने मारला गेलेला नसेल, कामनेचा डंख त्याला नसेल, कामनेचा वेध म्हणजे स्पर्शही त्याला नसेल, तेव्हा त्या महात्म्याला ते सगळं सुख प्राप्त होतं. मग माणसाचं सुख सांगून झाल्याच्या नंतर असं 100 मनुष्याचा जो आनंद आहे ते ये शतगु मानुषा आनंदाहा स एकहा मनुष्य गंधर्वाणाम आनंदः. मग 100 माणसाचे आनंद एकत्रित आल्याच्या नंतर जो आनंद होतो तो एक मनुष्य गंधर्वाचा आनंद होतो. पुन्हा तो सुद्धा आनंद श्रोत्रिय अकामहत पुरुषाला प्राप्त असतोच असतो. ते ये शतगु मनुष्य गंधर्वाणाम आनंदाः स एकहा देवगंधर्वाणाम आनंदः. 100 मनुष्य गंधर्वाचे आनंद एकत्रित आले की मग एक देवगंधर्वाचा आनंद होतो. 100 देवगंधर्वाचे आनंद एकत्रित आल्याच्या नंतर एक कर्मदेवाचा आनंद होतो. 100 कर्मदेवाचे आनंद एकत्रित आल्याच्या नंतर एक आजानज देवाचा आनंद होतो. 100 आजानज देवाचे आनंद एकत्रित आले की एक पितृगणाचा आनंद होतो. 100 पितृगणाचे आनंद एकत्रित आले की एक स्वर्गीय देवाचा आनंद होतो. 100 स्वर्गीय देवांचे आनंद एकत्रित आले की एक इंद्राचा आनंद होतो. 100 इंद्राचे आनंद एकत्रित आले की एक बृहस्पतीचा आनंद होतो. 100 बृहस्पतीचे आनंद एकत्रित आले की एक प्रजापतीचा आनंद होतो. 100 प्रजापतीचे आनंद एकत्रित आले की जो एक आनंद होतो त्या आनंदाला साधारणपणे आपल्याला ब्रह्मानंद म्हणता येईल. एवढाच आहे असं नाही, याहीपेक्षा व्यापक आहे, याहीपेक्षा व्यापक आहे. फक्त गणिताच्या भाषेत सांगत असताना याच्या पुढे बोलता येत नाही म्हणून एवढं म्हणायचं. ही ब्रह्मानंदाची कल्पना, ही ब्रह्मानंदाची व्याप्ती, व्यापकता लक्षात घेतल्याच्या नंतर आपल्याला काय म्हणायचंय, महात्म्याला प्राप्त झालेला ब्रह्मानंद एवढा मोठा आनंद असल्यामुळं या आनंदाच्या पलीकडे आनंद नाही. तुका म्हणे आता लाभ नाही या परता म्हणण्यासारखी त्या आनंदाची अवस्था असते. असा पराकोटीचा आनंद मला मिळाला पाहिजे. मला सामान्य आनंद असावा, सुख असावं एवढ्यात मनुष्य थांबत नाही. मला पराकोटीचा आनंद पाहिजे, निरतिशय आनंद पाहिजे, ज्याच्यापेक्षा अतिशय आनंद नाही असा आनंद मला असला पाहिजे. अशी प्रत्येक माणसाची अभिलाषा आपल्याला पाहायला सापडते. दुःख जावं ते पूर्णपणे जावं, त्याची लयरूप निवृत्ती नसून अत्यंत निवृत्ती असावी, आणि सुख असावं ते थोडं थोडकं नसून निरतिशय म्हणजे ज्याच्या पुढं सुख नाही असं शेवटचं सुखाचं टोक मला प्राप्त झालं पाहिजे. ही प्रत्येक माणसाची अभिलाषा आहे. ऐका, आणि ही दोन्ही प्रकारची अभिलाषा पूर्ण होणं यालाच मोक्ष म्हणतात. ही दोन्ही प्रकारची अभिलाषा असणं यालाच मुमुक्षुता म्हणतात. मला दुःख निवृत्तीची आणि परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा आहे, हे प्रत्येकालाच आहे, पण प्रत्येकजण मुमुक्षु नाही आहे. तरी दुःख जावं वाटलं, सुख प्राप्त व्हावं वाटलं म्हणून प्रत्येकजण मुमुक्षु नाही. मुमुक्षुचं लक्षण हेच आहे, माझ्या दुःखाची निवृत्ती व्हावी, मला परमानंद प्राप्त व्हावा, पण याच्याकरता शास्त्रीय मार्गानं प्रयत्नाला लागला की मग मुमुक्षु. केवळ एवढी अभिलाषा आहे, एवढ्यावर मुमुक्षुपणा अवलंबून नसतो. माझं दुःख जावं वाटतं, मला सुख प्राप्त व्हावं वाटतं, पण त्याच्याकरता मी लौकिकच उपाय करत बसतो, शास्त्रीय मार्गाला लागतच नाही, मुमुक्षु नाही, सामान्य मनुष्य झाला. पण याच्यासाठी शास्त्रीय मार्गाला लागला, विवेकाचा आश्रय घ्यायला लागला, वैराग्य पाहायला लागला, समाधी षटसंपत्ती मिळवायला लागला, तीव्र मुमुक्षुता आपल्या ठिकाणी जागी व्हावी असं त्याला वाटायला लागलं.
कधी एकदा मुक्त होतो याला म्हणतात तीव्र मुमुक्षा. मनुष्याला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे असं वाटतं, मी मुक्त व्हावं असं वाटतं, पण कधी एकदा मुक्त होईन असं तीव्रतेनं जाणवलं पाहिजे. काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहोनी वडील निमिषमानी. आपल्याला मोक्ष प्राप्ती एवढी घाई झाली पाहिजे की एक पापणी लावून उघडायचा जो काळ आहे हा काळ सुद्धा एका युगा एवढा वाटला पाहिजे. अरे बाप रे, एवढा काळ गेला अजून मी मुक्त झालो नाही, एवढी तळमळ अंतःकरणाला पाहिजे. ते नाथ महाराजांच्या चरित्रातलं उदाहरण सांगतात ना. एक माणूस नाथ महाराजाकडे गेला, म्हणे महाराज देव तुमच्या ताब्यात आहे. नाथ महाराज म्हणले हो. तुमच्या घरी राबतो म्हणतात. ठीक आहे, तुमच्या ताब्यात आहे, बरं बोल ना, पुढं काय बोलायचं. तो म्हणलं मला देवाचं दर्शन पाहिजे म्हणून तुमच्याकडं आलं, मला देवाचं दर्शन घडव. नाथ महाराज म्हणले फार चांगली गोष्ट आहे, असं कोणी विचारायलाच येत नाही म्हणे हल्ली. मला हे पाहिजे ते पाहिजे, संसारातलंच काहीतरी मागायला येतात लोक. मला देव पाहिजे म्हणणारं कोणी भेटत नाही. तुम्हाला देवाच्या प्राप्तीची इच्छा झाली, वा वा. ज्ञानभूमी शुभेच्छाख्या प्रथमा समुदीरिता. ज्ञानाच्या 7 भूमिकामध्ये पहिली भूमिकाच आहे मनुष्याला भगवत प्राप्तीची इच्छा होणं. तुम्हाला इच्छा झाली, ज्ञानाच्या भूमिकेला लागलात, पहिल्या पायरीवर आरूढ झालात, तुम्हाला ब्रह्मप्राप्तीची परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा झाली, चांगली गोष्ट आहे. आलात माझ्याकडे, छान छान. तो म्हणलं देवाचं दर्शन घडवतो ना म्हणे, काही अडचण नाही. मग कधी? राहा म्हणे 4 दिवस माझ्याकडे. काही दिवस राहायला नाथ महाराजांच्या घरी. नाथ महाराजांनी त्याला प्रत्येक वेळेला जेवायला बोलवावं, फराळाला बोलवावं, दूध त्याच्याकडं पाठवून द्यावं. त्यानं बिचाऱ्याने दूध घ्यावं, फराळ करावा, 2 वेळेला नाथाच्या पंक्तीला बसून जेवण करावं आणि मधल्या वेळात झोपा काढाव्यात. बाकी काही नाही, बिचाऱ्यानं काही केलं नाही. नाथ महाराजांच्या कधी भजनाला नाही, कधी कीर्तनाला नाही, कधी पुराणाला नाही, कधी प्रवचनाला नाही, कधी शेजारतीला नाही, कधी काकड्याला नाही, काही नाही, काही संबंध नाही. फक्त खाणे झोपणे. नाथ महाराजांनी सांगितलं ना, जबाबदारी दिली ना त्यांना. आता मला दर्शन घडवणार आहेत ते देवाचं. 5-6 महिने राहिला नाही. एका दिवशी त्याच्या अंतःकरणात विचार जागा झाला, 6 महिने झाले यांच्याकडे राहायला लागलो, नाथ महाराज मला देवाचं दर्शन घडवतो म्हणाले, अजून काही विचार करत नाहीत, कसं करावं. सकाळी उठला, नाथ महाराज गंगेच्या स्नानाला निघाले होते ब्रह्ममुहूर्तावर, 3-3:30ची वेळ. नाथ महाराज दारात असताना आडवा झाला. नाथ महाराजांना, हो महाराज म्हणला, काय चाललंय म्हणलं तुमचं, मला कशा करता घरी ठेवून घेतलं तुमच्या, मला काय खायला कमी होतं का घरी, तुमच्या घरी आलो मी. हो म्हणले नाथ महाराज, हो तुम्ही माझ्या घरीच आहात, मला माहिती आहे म्हणे. मग तुम्ही मला काय कबूल केलं होतं. काय कबूल केलं सांगा ना. काही सेवेत कमी झालं का नाश्ता कमी पडला, का दूध कमी पडलं, का काय जेवण कमी पडलं, काय झालं सांगा ना. का झोपायला गादी थोडीशी मऊ पाहिजे होती, ते मिळाली नाही, काय झालं सांगा ना. तो म्हणला, हो महाराज हे सगळं माझ्या घरी सुद्धा आहे, मी तुमच्याकडं आलो, तुम्ही मला देवाचं दर्शन घडवावं या भावनेनं आलो, आणि तुम्ही हे कबूल केलं ना मला देवाचं दर्शन घडवतो म्हणून. नाथ महाराज, हो हो मी विसरलंच होतो म्हणे, तुम्हाला देवाचं दर्शन घडवायचं आहे. मग कधी घडवता. नाथ महाराज म्हणले, आजच घडवतो म्हणे. त्याला काय असतं, मुहूर्त आज चांगला आहे, चला आपण जाऊ म्हणे, गंगा दशहरा चालू आहे, काळ चांगला आहे, घडवतो म्हणे देवाचं दर्शन तुम्हाला. कधी? आजच घडवतो म्हणे. मग कधी घडवता. नाथ महाराज म्हणले, चला ना गंगेच्या स्नानाला माझ्याबरोबर, तुम्हाला देवाचं दर्शन पाहिजे ना, गंगा स्नान करून शुचिरभूत व्हा ना, पर्व काळ आहे आज, चला. निघाला, धोतर घेतलं, तांब्या घेतला, नाथ महाराजाबरोबर गंगेवर गेला. गंगा स्नान वगैरे तीर्थाचं स्नान करायचं असतं ना, तेव्हा तीर्थस्नानाचे नियम आहेत. आपण गेलं लगेच नुसती बुटकळी मारली, ते काकस्नान म्हणतं शास्त्र. कावळाही बुडतो गंगेत, आपणही बुडून आलो, काय फायदा. तीर्थाचं स्नान करत असताना नियम काय, पहिल्यांदा तीर्थाला गेल्याच्या नंतर साष्टांग नमस्कार घालणे, तीर्थाला नमस्कार करायचा. नमस्कार केल्यानंतर पाण्याजवळ जाऊन हात लावून पाण्याला स्पर्श करून, डोळ्याला पाणी लावून अंगावर ते पाणी प्रोक्षित करून घेणं. त्याच्यानंतर गंगेत पाऊल ठेवल्याच्या नंतर, कारण मध्ये जाऊन पाण्यात जाऊन आपल्याला स्नान करायचं आहे, पाऊल ठेवल्याच्या नंतर ते पाऊल उचलून पाण्याच्या बाहेर काढून धपाधपा पाण्यामध्ये वाजवत जायचं नाही, पाण्यात पाय सरकवत पुढं जायचं असतं. नियम आहेत हे सगळे, शास्त्रानं सांगितलेले नियम आहेत. पाय सरकवत पुढे जा, कुठपर्यंत जा. उभे राहिल्याच्या नंतर आपली बेंबी पाण्यामध्ये बुडली पाहिजे, एवढ्या पाण्यात जा. नाभी मात्र पाणी असलं पाहिजे, बेंबी पाण्यात बुडली पाहिजे. तेवढं पाणी असतं की नाही मला विचारू नका, नसतं ना, त्याला काय करावं आता. पण शास्त्रानं सांगितलं नाभी मात्र पाण्यामध्ये जा. मग एवढ्या पाण्यात गेल्याच्या नंतर प्रवाह ज्या दिशेनं आला
त्या दिशेला मुख करून स्नान करा. पंढरपूरला पण चंद्रभागेत जर स्नानाला गेलो तर भीमा कुठून आली? उत्तरेकडून आली, दक्षिणेकडं निघाली. मग उत्तरेला तोंड करून स्नान करावं लागतं. पाण्यात उतरल्या आपलं तोंड जर पूर्वेला असेल तर लगेच बुडी मारली, स्नान व्यवस्थित होत नाही, ते तीर्थ स्नान होत नाही. प्रवाह जिकडून आला, कारण प्रवाहाचं पाणी माझ्या अंगावरून पुढे गेलं पाहिजे. माझ्या अंगावरचं पाणी उलटपणे जाऊन उपयोग नाही, माझ्या अंगावरून पाणी पुढे गेलं पाहिजे. माझ्या अंगावरून पुढं जायचं आहे, ते पाठीवरून नाही, माझ्या मुखाकडून जावं. तीर्थाला सम्मुखता असावी आपली. त्या दृष्टीनं सांगितलं, तीर्थ ज्या बाजूनं यायला लागलं त्या दिशेला तोंड करा आणि बुडी मारा. आणि बुडी मारत असताना अंग चोळायचं नाही. तीर्थामध्ये मलत्याग करायचा नसतो, त्याच्यामुळे अंग चोळणे नाही. साबण लावणे कोसो दूर. अंग चोळायला सुद्धा परवानगी, कुरवाळायला परवानगी नाही, चोळायला कुठली परवानगी? झालं स्नान, झालं स्नान झाल्याच्या नंतर मग बाहेर यायचं. बाहेर आल्याच्या नंतर परत नमस्कार करायचा. तीर्थाचा तांब्या भरून घ्यायचा सोबत आपल्या, निदान एक बाटली तरी बिसलेरीची का होईना तेवढी तरी भरून घ्यावी. तांब्याने येत नाही ना कोणी आता, म्हणून रिकाम्या हातानं घरी परत यायचं नाही, तीर्थजल घेऊन आलं पाहिजे असा नियम आहे. नाथमहाराजांनी त्याला सांगितलं, चला ना स्नानाला जायचं आहे आपल्याला. नाथांच्या काळात पाणी भरपूर असणार गंगेला, त्याच्यामुळे नाथमहाराजांनी त्याला सांगितलं, करा नमस्कार केला, चला पाण्यात चला. त्याला नेलं, नाभीप्रमाणे चांगलं छाती इतक्या पाण्यात नेलं, सांगितलं तर बुडी मारा. तुम्हाला देवाचं दर्शन पाहिजे, आज शुद्ध व्हायचं आहे, पवित्र व्हायचं आहे, गंगेचं स्मरण करा, देवाचं स्मरण करा, पांडुरंगाचं स्मरण करा, बुडी मारा. मनःपूर्वक शुद्ध झालं पाहिजे आपलं सगळं मन, अशी भावना ठेवून बुडी मारा. त्यानं बुडी मारली आणि बुडी मारल्यावर नाथ महाराजांनी त्याची मान जी दाबून धरली पाण्यामध्ये, त्याला काही बाहेरच येऊ देणार. बराच वेळ झाला त्याला दाबायची, थोडीशी मिठी सैल करायची, त्यानं बाहेर यायचा प्रयत्न केला की पुन्हा दाबून धरायचं. असं होता होता व्याकुळ झाला, तळमळला. नाथांच्या हाताला हिसडा मारला, बाहेर आला. बाहेर आल्याच्या नंतर एक दगड घेऊन नाथ महाराजांच्या पाठीमागच लागला. डोक्यातच घालतं म्हणलं, तुमच्या संत आहेत का, कसाही आहेत तुम्ही? अरे मला देवदर्शन घडवतो म्हणून इथं आणलं, देवाज्ञा घडवायचा विचार आहे का तुमचा? कशा करता मला बुडवलं पाण्यामध्ये? घालतं दगड. नाथ महाराज म्हणले, तो दगड माझ्या डोक्यात घालण्याने तुझं समाधान होणार असेल तर अवश्य दगड घाल, माझा चेंदामेंदा कर, काही हरकत नाही, मला त्याच्यामध्ये दुःख नाही. पण फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, तुला पाण्यात मी जेव्हा दाबून धरलं होतं तेव्हा मनामध्ये विचार काय होता, एवढंच एकदा मला सांग. नाथ महाराजांनी त्यांना सांगितलं, काय असायचं म्हणलं मनात, कधी एकदा पाण्याच्या बाहेर येईल असं झालं होतं. नाथ महाराज म्हणाले, जेवढ्या तळमळीनं पाण्याच्या बाहेर यावं वाटत होतं परमात्मा दर्शनाची, तेवढी तळमळ तुझ्या मनाला लागल्याशिवाय देवाचं दर्शन होत नाही बाबा. याला काय म्हणतात? तीव्र मुमुक्षा. मनाला तीव्रतेनं वाटलं पाहिजे, दुःख गेलंच पाहिजे, सुख प्राप्त झालंच पाहिजे. आणि मग दुःख निवृत्त व्हावं, अत्यंत पद्धतीनं निवृत्त व्हावं, आनंद मिळावा, तो परमानंद मिळावा. आणि त्याच्यातल्या त्याच्यात पुन्हा विचार वेगळा शास्त्राने सांगितला. या दुःख निवृत्ती आणि सुखप्राप्तीत पहिल्यांदा काय पाहिजे? आनंद पाहिजे का दुःखाची निवृत्ती पहिल्यांदा पाहिजे? दुःखाची निवृत्तीच पहिल्यांदा लागते. आनंद झाला काय न झाला काय, पण पहिल्यांदा दुःख गेलं पाहिजे. एखादा ताप आलेला माणूस आहे, ताप अंगात मुरला, त्याच्यानं अशक्तपणा आला, त्या माणसाला विचारा, तुला आधी टॉनिक देऊन तुला शक्ती देऊ दे का तुझा ताप घालवू देतो? म्हणते तापाची 7.5 जाऊ द्या, मग शक्तीचं बघू. याचा अर्थ काय झाला? दुःखाच्या निवृत्तीची प्रथम अपेक्षा आहे आणि परमानंदाच्या प्राप्तीची त्याच्यानंतर अपेक्षा आहे. पण तरी दुःख निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती हीच प्रत्येक जीवाला अभिलषित आहे. मग याच्याकरता काय व्हावं लागतं? संसारातलं कोणतंही साधन हे प्राप्त करून देण्याच्या बाबतीत समर्थ नाही. मग काय करा? परमात्म्याच्या ज्ञानाकरता, परमात्म्याच्या साक्षात्काराकरता जो ज्ञानाचा, भक्तीचा जो कोणता प्रयत्न असेल तो करायला लागा. परमात्म्याला जाणण्यासाठी महापुरुषांनी आजपर्यंत काय काय प्रयत्न केले? बृहदारण्यक उपनिषदात एक मंत्र येतो पहा, तमेतं वेदानुवचनेन ब्राह्मणा विविरिशन्ति यज्ञेन दानेन तपसा अनाशकेन ब्रह्मचर्येण. काही ठिकाणी ब्रह्मचर्येण पद जास्त आहे. तमेतं वेदानुवचनेन ब्राह्मणा विविदिशन्ति. या परमात्म्याला जाणण्याची ब्राह्मण इच्छा करतात. तिथं ब्राह्मण जातीवाचक शब्द नाही, ब्राह्मण सज्जन साधक, ब्रह्म जाणण्याची इच्छा करणारा असा कोणताही मनुष्य तो काय काय साधना करून परमात्म्याला जाणण्याची इच्छा करतो? वेदानुवचनेन, वेदाचं अनुवचन करून,
वेदाचं अनुवचन करायचं म्हणजे गुरुनी वेदाचं वचन करायचं म्हणजे उच्चारण करायचं, यानं अनुवचन करायचं. त्याने उच्चारल्यावर यानं पुन्हा उच्चारायचं. वेदाचाच शिकला जातो. वेदाच्या शिक्षणाकरता आपण जसं पुस्तक पाहून काहीतरी पाठ करू शकतो, तसं वेदाचा मंत्र पुस्तक पाहून पाठ करता येत नाही. गुरुनी उच्चारावा, त्यांच्या मुखातून यावा, तो जसाच्या तसा शिष्यानं म्हणावा, त्याची संथा घोकावी आणि मग वेदाचं ज्ञान त्याला होतं. वेदाचं अनुवचन एक प्रकार, किंवा वेदाचं अनुवचन शब्दाचा अर्थ वेदाचं समग्र ज्ञान. समग्र ज्ञान, कारण तैत्तिरीय उपनिषदामध्ये शिक्षावल्ली आली. गुरुकुलातून अभ्यास करून निघालेला जो साधक आहे त्याला गुरु महाराज इथून पुढं घरी गेल्यावर कसं वागायचं त्याच्याबद्दल जे वर्णन करून सांगतात, चिंतन सांगतात, शिक्षण देतात, ती शिक्षावल्ली आहे. त्या शिक्षावल्लीत पहिल्यांदा काय म्हणलेलं आहे? वेदम अनुच्च आचार्य अंतेवासिनम अनुशास्ती. आचार्य म्हणजे सद्गुरू, अंतेवासिनम म्हणजे अंतेवासी म्हणजे गुरुच्या घरी राहून शिकणारा शिष्य. काही अंतेवासी असतात, काही बहिर्वासी असतात. घरीच राहून शिकणारे अंतेवासी, त्यांच्यावर जास्त प्रेम असतं. त्यांना गुरु काय करतात? वेदम अनुच्च, वेदाचं शिक्षण देतात आणि मग अनुशास्ती, पुढे घरी जाताना त्यांना अनुशासन करतात. तिथं अनुच्च हे काय आहे? वेदानुवचन. वेदानुवचन म्हणजे काय? संपूर्ण वेदाचं शिक्षण. किंवा दुसरा अजून एक अर्थ करता येतो, वेद शिकायचा, वेदमंत्र म्हणायचे आणि त्या वेदाचं अनुवचन करायचं. याचा अर्थ काय? वेदाच्या शब्दाच्या समान अर्थाचे दुसरे शब्द सांगून वेदाचा अर्थ समजून सांगायचा प्रयत्न करायचा. कारण ते शब्द ऐकून आपल्याला काही कळत नाही, मग ते शब्द ऐकून काही कळालं नाही ना, मग त्या शब्दाचा आत्ता आपल्याला समजेल असा आपल्या भाषेतला पर्याय देत देत याला काय म्हणतात? प्रवचन. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम. आपण वेदाचा स्वाध्याय करावा, यातही प्रमाद करू नका. आपण वेदाचं प्रवचन करावं, यातही माणसानं प्रमाद करू नये. याचा अर्थ काय झाला? वेदाचं चिंतन करणं, वेद संपूर्ण पाठ करणं, गुरुच्या वचनानंतर आपण ते वेदाचं वचन उच्चारित ध्यानात घेणं, त्याचा अर्थ जाणून घेणं आणि समोरच्या माणसाला समजेल अशा पद्धतीनं त्या वेदाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं वेदानुवचन आहे. हे वेदानुवचन करायचं कशा करता? देव कळावा याच्याकरता. तमेतम विविदिशन्ते, त्या देवाला हे साधन करून जाणू इच्छितात. वेद शिकायचा कशा करता? देव जाणाय करता, पोटभराय करता नाही, साधना करण्याकरता नाही, काहीतरी पोटाचं साधन करावं याच्याकरता म्हणून वेद शिकायचा नाही, देवाच्या भेटीचं साधन म्हणून वेदाचा अभ्यास. बऱ्याच लोकांनी वेदाचा अभ्यास केला, बरेच महात्मे असे होऊन गेले, चारी वेदाचा अभ्यास केला आणि त्याच्यातून आपल्याला परमात्मा कळावा आणि त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. सायणाचार्यांचं वेदावरचं भाष्य बघा, उव्वटाचं भाष्य बघा, महीधरांचं भाष्य बघा. आत्ता अलीकडच्या काळामध्ये बघायचं झालं तर स्वामी करपात्रीजींनी 4ही वेदाचं भाष्य लिहिलं स्वतंत्र पद्धतीनं परत. आणि वेदवचनाला विश्वतोमुखता असल्यामुळं वेदाच्या वाक्याचा एक अर्थ कोणीतरी सांगितला की तेवढाच अर्थ असतो असं नाही, अनेक अर्थ संभवतात. सायणाचार्यानेच म्हणलं वेदाचे अनेक अर्थ होतात. एक आध्यात्मिक अर्थ असतो, एक आधिभौतिक असतो, एक आधी दैविक असतो, एक आधी याज्ञिक असतो. यज्ञाला उपयोगी पडणारा अर्थ आधी याज्ञिक झाला, देवाच्या संबंधाने असलेला अर्थ तो आधी दैविक झाला, भूतांच्या संबंधाने असलेला अर्थ तो आधी भौतिक झाला, देहाच्या संबंधाने मनाच्या संबंधाने असलेला अर्थ तो आध्यात्मिक झाला. कोणत्या मंत्राचा अशा पद्धतीने वेगळा वेगळा अर्थ संभवू शकतो. ज्या भाष्यकारानं ज्या पद्धतीनं अर्थ करायचा ठरवलेला आहे त्या भाष्यकाराला त्या पद्धतीला सोडून वेगळ्या पद्धतीनं दुसऱ्या मंत्राचं व्याख्यान करता येत नाही. समजा मी आधी दैविक पद्धतीनं म्हणजे देवतेकडं मंत्राचा अर्थ लावत लावत वेदाचं व्याख्यान करायचं ठरवलेलं जर असेल तर एक मंत्र मला देवाकडे लावता आला, दुसरा मंत्र मला देवाकडे लावता येत नसेल, भाष्य थांबवलं पाहिजे. मी सगळा वेद देवाच्या पद्धतीने लावा, सगळा वेद यज्ञाकरता उपयोगी पद्धतीने. एक पद्धती स्वीकारली असेल ती पद्धती शेवटपर्यंत करायची. सायणाचार्याचं सगळं भाष्य जर पाहिलं तर आधी याज्ञिक पद्धतीनं त्यांनी अर्थ लावला. जगद्गुरु शंकराचार्याचं 10 उपनिषदावरचं कुठलंही भाष्य काढून बघा, त्यांनी आध्यात्मिक पद्धतीनंच तो अर्थ केलेला आहे. याला काय म्हणतात? वेदानुवचन. हे कशा करता करायचं? देवाला जाणण्याकरता.
वेदानुवचनानं देवाला जाणण्याचा प्रयत्न, वेदाचा अभ्यास करा. त्या सगळ्या वेदवाक्यांना जो परमात्मा सांगायचा आहे तो परमात्मा जाणून घ्यायचा असेल तर ज्ञानोबा काय बोलले, प्रतिपाद्य जो ईश्वरू तो हो आवया लागी गोचरू, श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. सगळ्या वेदमंत्रांचा प्रतिपाद्य असलेला जो ईश्वर तो आपल्याला गोचर व्हावा, प्रत्यक्ष व्हावा, त्याचा साक्षात्कार व्हावा असं जर वाटत असेल तर काय करा, श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे, वेदाचा सतत अभ्यास करा. हे वेदाचं अनुवचन आहे. वेदाच्या अनुवचनातून देवाला जाणण्याचा प्रयत्न करावा. एक करतात प्रयत्न काही महात्मे काय करतात, यज्ञेन विविदिशन्ति, यज्ञ करून देवाला जाणण्याचा प्रयत्न. देवाच्या साक्षात्काराकरता मला वेदाचं अनुवचन जमत नाही, मला काय जमतं, यज्ञ जमतो ना, यज्ञ करा. यज्ञाच्या योगानं परमात्म्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करा. काही लोकांनी केला ना, किती यज्ञ केले. भागवतामध्ये त्या ध्रुवाच्या वंशाची कथा सांगत असताना प्राचीन बर्ही राजाची कथा आली. प्राचीन बर्ही नावाचा एक राजावर, बर्हिषद किंवा प्राचीन बर्ही असं त्याचं नाव दिले, 2 नाव आहेत त्याला. हा राजा काय, त्यांनी यज्ञ केले. किती यज्ञ केले त्याचं वर्णन आहे. त्यानं सगळी यज्ञांनी ही भूमी व्यापली होती. कसं सांगतात, यज्ञाच्याबद्दल असं सांगतात, आपल्याला वैदिक यज्ञ करायचा जर झाला तर तो ज्या भूमीवर करायचा आहे, जेवढी भूमी यज्ञाकरता आपल्याला वापरायची आहे ती भूमी सगळी दर्भानं झाकावी लागते आणि पवित्र करून घ्यावी लागते. मला समजा या प्रांगणात यज्ञ करायचा आहे, मग या प्रांगणात यज्ञ करायचं असेल तर हे सगळं प्रांगण मला दर्भारी झाकून टाकलं पाहिजे. तिळभर जमीन मला नुसती दिसता कामा नये, अशी दर्भानं सगळी ही भूमी झाका, मग ती यज्ञाच्या योग्यतेची होते. या प्राचीन बर्ही राजानं किती यज्ञ केले त्याच्याबद्दल गणित न सांगता भागवत असं सांगतं, त्यानं दर्भानं अख्खी पृथ्वी झाकून टाकली होती म्हणे. एवढे यज्ञ केले, एवढे यज्ञ केले. कशा करता, विविदिशन्ति, देवाला जाणण्याकरता, म्हणूनच त्याचे एवढे यज्ञ झालेले आहेत. बऱ्याच लोकांनी यज्ञ केल्याशी वर्णन आपल्याकडे पाहायला सापडतं. धर्मराजाने यज्ञ केले. धर्मराजाचा राजस्व प्रसिद्ध आहे. देव घरी असताना तो आपल्या घरी असलेला देव कायम आपल्या ताब्यात असावा याच्याकरता धर्मराजाचा राजस्व यज्ञ त्याच्याच मदतीनं करायचा. या त्याच्याच मदतीनं करायचा आणि त्याला कायम आत्मसात करून ठेवायचं, याच भावनेनं केलेले ते सगळे यज्ञ पाहायला सापडतात. बस परीक्षितीने यज्ञ केले. 3 अश्वमेध यज्ञ परीक्षिती राजाने केल्याचं वर्णन भागवतात येतं. कशा करता, देवा करताच. यज्ञ वै विष्णू, यज्ञ हे भगवंताचं स्वरूप आहे, म्हणून त्या देवाचा साक्षात्कार व्हावा याच्याकरता करायच्या वेगवेगळ्या साधनात यज्ञ हे सुद्धा साधन असू शकतं. या भावनेनं यज्ञ करणारे महात्मे आहेत बरं का. बाकी अश्वमेध यज्ञ कशा करता करायचा त्याच्याबद्दल वर्णन येतं. तरती ब्रह्महत्याम योश्वमेधेन यजती, ज्यानं अश्वमेध यज्ञ केला त्याला ब्रह्महत्येतून मुक्त होता येतं. एवढं मोठं महापाप असलं तरी त्याच्यातून मुक्त होता येतं. त्याच्याकरता अश्वमेध यज्ञ करणारे काही लोक पाहायला सापडतात. पण ही भक्त मंडळी जेव्हा यज्ञ करते ना, तुम्ही परीक्षितीचा यज्ञ बघा, त्यानं अश्वमेध यज्ञ केले, 3 केले, त्याला काय ब्रह्महत्येतून मुक्त व्हायचं होतं? नाही, देव भेटावा. राजा अंबरीशानं एकदा अश्वमेध यज्ञ करायचं ठरवलं. अंबरीशाला सांगितलं, त्याच्या कुलगुरूंनी सांगितलं यज्ञ केला पाहिजे, यज्ञाशिवाय भगवंताची प्रसन्नता कायम राहत नाही, करा यज्ञ करा, भजन कायम करतोच आहे म्हणलं 10 इंद्रियानं, यज्ञ करा. यज्ञ करायचं, आणि यज्ञ करायचं म्हणल्याच्या नंतर ते अश्वमेध यज्ञाकरता सगळी पृथ्वी जिंकावी लागते. मग पृथ्वी जिंकायची म्हणलं की तो शामकर्ण घोडा आणला, तो घोडा पाठवायचा, घोड्याबरोबर सैन्य, प्रत्येक राज्याच्या सीमेतून जायचं. त्या राज्याच्या सीमेवर गेलं की त्या राजाने तो घोडा अडवायचा. कोणाचा यज्ञ आहे? अमक्याचा यज्ञ. मग अमक्याचा यज्ञ म्हणल्यावर त्या राजाला जर यज्ञ करणारा मान्य असेल, राजा म्हणायचं आमची मान्यता आहे, पुढं चला. नाहीतर मग तो घोडा अडवतो म्हणतो त्याचा यज्ञ मला माहिती नाही, म्हणतो त्याला जिंकावं लागेल, आम्हाला आमच्याशी युद्ध करावं लागेल, अशी स्थिती असते. अंबरीश राजाने जेव्हा यज्ञ ठरवला तेव्हा अंबरीश राजा म्हणाला माझा घोडा जाईल म्हणे. कुठं जाईल? सगळ्या पृथ्वीवर फिरायला जाईल. कोण जाईल सोबत?
सगळी भजनी मंडळी जाईल म्हणला. कोणी लढवय्या जाणार नाही, कोणी युद्ध करणार, हातात शस्त्रास्त्र घेऊन अंबरीशाच्या यज्ञाच्या घोड्याच्या मागं कोणी नव्हतं. जैमिनी अश्वमेधामध्ये ही कथा येते. कोणी गेला नाही, एकही योद्धा त्या शामकर्ण घोड्याच्या पाठीमागं नव्हता. कोणी विणे घेऊनच आहे, कोणी टाळ घेऊनच आहे, कोणी मृदंग वाजवतच आहे, कोणी झांज वाजवतच आहे, कोणी नामस्मरणच करते, कोणी गायनच करते, कोणी पूजेची सामग्रीच गोळा करते. कारण नवविधा भक्ती करणारे सगळे महात्मे निघाले म्हणल्याच्या नंतर एकाचं श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, ज्याला ज्याला जी जी सामग्री लागेल ती सामग्री गोळा करून त्या घोड्याच्या पाठीमागं सगळे लागलेले. गंमत अशी, सगळ्या ब्रह्मांडात घोडा फिरून आला, सगळ्या पृथ्वीवर फिरून आला. प्रत्येक राजाने हा घोडा कोणाचा म्हणून विचारल्याबरोबर अंबरीशाचा यज्ञ आहे म्हणलं की सगळे नमस्कार करायचे. कोण नमस्कार मनुष्य नमस्कार करीत होते, असुर नमस्कार करीत होते, दानव नमस्कार करीत होते. त्या सगळ्यांनी सांगितलं अंबरीशाचा यज्ञ म्हणल्यावर आम्हाला मान्य आहे. कारण अश्वमेध यज्ञ करणारा राजा बाकीच्या क्षत्रियांची मानहानी करतो. तुम्ही लहान आहात आणि मी मोठा आहे हे सिद्ध करण्याकरता तो अश्वमेध यज्ञ असतो. अशी जी त्या यज्ञाच्या पाठीमागची भावना आहे अंबरीशाच्या मनामध्ये हे नाही. अंबरीश राजा आपल्याला लहान दाखवण्याकरता यज्ञ करत नाही. यज्ञ हा भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून जर तो यज्ञ करणार असेल, सगळ्या भजनी मंडळीचा सत्कार करीत, सन्मान करीत, सगळ्यांना पुढं पुढं पाठवत तो घोडा फिरून आला. मला काय सांगायचं आहे, अश्वमेध यज्ञ केला कोणी? अंबरीशाने. कशा करता? विविदिशन्ते, देवाला जाणण्याकरता. देवाला जाणण्याकरता कोण कोण काय काय करतो याचा जो बृहदारण्यक उपनिषदाने सांगितलेला विचार आहे त्याच्या संबंधाने आपलं चिंतन चालू आहे. कोणी काय करतो? वेदानुवचन. कोणी काय करतो? यज्ञेनं. कोणी काय करतो? दानेनं. भरपूर दान द्यावं. दान देणं म्हणजे काय? आपल्या संपत्तीवरची आपली मालकी काढून दुसऱ्याची मालकी निर्माण करणं, याला दान म्हणतात. स्वस्वत्व अपादानपूर्वकम परस्वत्वोत्पादनम दानम. दानाची व्याख्याच आहे, एक वस्तू माझ्या मालकीची आहे, त्या वस्तूवरची माझी मालकी काढून समोरच्याची मालकी निर्माण करून देणं, त्याला देऊन टाकणं, हे दान आहे. गाय माझी होती, मी दान दिल्याच्या नंतर तिच्यावरची माझी मालकी मी काढून घेतो, समोरच्याची मालकी निर्माण करतो. भूमी माझी होती, मी माझी मालकी त्या भूमीवरची काढून घेतो, दुसऱ्याची मालकी निर्माण करतो. अशी दान देणारी मंडळीसुद्धा दानाच्या योगाने परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. किती दान? सर्वस्वाचं दान. हो, विश्वजित नावाचा एक यज्ञ आपल्याकडे सांगितला आहे. त्या विश्वजित यज्ञामध्ये यज्ञ करणाऱ्या यजमानाच्या मालकीचं जे असेल ते सगळं त्यानं दान दिलं पाहिजे, असा नियम आहे. रघुराजाने हा यज्ञ केला होता. एक कौत्स नावाचा वरतंतु ऋषीचा शिष्य, त्यानं कौत्सानं वरतंतु ऋषीच्याकडं राहून 12 वर्ष राहून सगळी विद्या ग्रहण केली. 14 विद्याचं ग्रहण केलं. सगळ्या विद्याचं ग्रहण झाल्याच्या नंतर तो निघाला, आपल्या घरी जायला निघाला. नमस्कार केला गुरु महाराजांना. गुरु महाराज, माझा अभ्यास तुमच्या कृपेनं पूर्ण झाला. गुरु महाराज म्हणले, हो बरोबर आहे, मान्य आहे मला, तुझा अभ्यास पूर्ण झाला, आता घरी जायला परवानगी आहे ना? मग गुरु महाराज, मी आता निघालो तर काहीतरी तुम्हाला समर्पण केलं पाहिजे. काय समर्पण करू सांगा? हे समर्पणाचं जी चिंता नाही की नाही, ते कलियुगाकरता निश्चित नाही. मागच्या युगामध्ये गुरुला दक्षिणा दिलीच पाहिजे हा नियम होता. कृतयुगात, त्रेतायुगात, द्वापारयुगात गुरुला दिलीच पाहिजे दक्षिणा, हा नियम होता. कलियुगामध्ये दिलीच पाहिजे हा नियम नाही, पण देऊच नाही असंही नाही. माणसं लगेच दुसऱ्या अर्थाकडेच वळतात. द्यायचा नियम नाही म्हटलं की देऊच नाही असं नाही, पण दिलंच पाहिजे असा नियम नाही. पण हा कौत्स आहे मागच्या युगातला, त्रेतायुगातला. त्या कौत्सानं गुरु महाराजांना सांगितलं, गुरु महाराज नियम आहे ना, मी कलियुगातला नाही ना, मला दक्षिणा दिली पाहिजे हा नियम आहे ना? हो म्हणे. काय समर्पण करू सांगा? आपण म्हणाल ती दक्षिणा देण्याची माझी तयारी. काय देऊ सांगा? गुरु महाराज म्हणले, काही नको बाळा, तुझ्याकडे काही नाही, मला माहिती आहे, तुझी परिस्थिती मला माहिती आहे. घरी गेलास तर राहायला घर नाही, सांभाळायला तुला मायबाप नाहीत, तुला शेत नाही, तुला संपत्ती कोणतीच नाही, उपजीविकेला साधन नाही, काय देणार आहेस तू मला? नाही म्हणे गुरु महाराज, तुम्ही मागाल ते दक्षिणा देण्याची माझी तयारी. काय द्यावं त्यानं?
गुरु महाराज त्याला वारंवार म्हणतात, नको बाळा, तू काही विचार तसा करू नको. आजपर्यंत 12 वर्ष तू माझी सेवा जी केली, ही सेवा सगळीच्या सगळी दक्षिणेत जमा करू ना आपण, तुला काही द्यायची गरज नाही. नाही म्हणतो, मला काहीतरी मागा गुरु महाराज. गुरु महाराज रागावले आणि संतापाच्या भरात त्यांनी सांगितलं, देणार आहेस ना दक्षिणा, मी मागेल ती देतोस ना, मग एक काम कर म्हणे, एक विद्या, तू 14 विद्या ग्रहण केल्या ना, एका विद्येकरता 1 कोटी सुवर्ण मुद्रा दक्षिणा दे. 14 कोटी सुवर्ण मुद्रा यानं मागितल्या. कुठून द्यायच्या? आमचे गुरुजी गमतीनं सांगायचे, कमरेला हात लावला तर खाजवायला गजकरण सुद्धा नाही म्हणे. कुठली दक्षिणा काय, हात कमरेला जावा ही स्थितीच नाही. काय द्यावं त्यांना दक्षिणा म्हणून गुरुजीला म्हणायला लागले, गुरुजी मला दक्षिणा तुम्ही सांगितली, ठीक आहे म्हणे, नमस्कार केला आणि सांगितलं, आनंद देतो म्हणे दक्षिणा, तुम्हाला आणून देतो. कुठं जाणार? बघतो म्हणे गुरु महाराज, आता तुम्हाला दक्षिणा 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणून द्यायची. मी कबूल केली, नमस्कार केला आणि तिथून जो निघाला महाराज अयोध्येला गेला. अयोध्येला त्यावेळेला रघुराजाचं राज्य चालू होतं. रामचंद्र प्रभूचे पिता श्री दशरथ राजे, दशरथाचे वडील अजाचे वडील जे आहेत ते रघुराजे, त्यांचं राज्य चालू होतं. आणि रघुराजाचं राज्य चालू आहे. रघुराजे उदार आहेत, रघुराजे समर्थ आहेत, सगळ्या पृथ्वीचे राज आहेत. 14 कोटी सुवर्ण मुद्रा म्हणजे काही सामान्य संपत्ती नाही, दक्षिणा नाही. ही दक्षिणा मिळवायची असेल तर तिथं जाऊन मागावं असा विचार केला. रघुराजाकडे आला, रघुराजाने स्वागत केलं, दरबारात नेलं, त्याला आसनावर बसवलं. यानं तिथली परिस्थिती पाहिली, सगळी इकडं तिकडं दरबारामध्ये इकडं तिकडं पाहिलं. दरबारात काही नाही. रघुराजाचं जे आसन होतं ते आसन एक दर्भाचं आसन होतं, सिंहासन नाही, सोन्याचं नाही, चांदीचं नाही, एका दर्भाच्या आसनावर रघुराजे बसलेले आहे. अंगावर रघुराजाच्या एक साधं धोतर आणि एक साधं उपरणं होतं, करंगळीत अंगठी सुद्धा नव्हती. रघुराजाची ही स्थिती पाहिली, दरबार पाहिला. दरबारात गेल्या गेल्या त्यांनी रघुराजाने विचारलं, कशा करता आलात माझ्याकडे तुम्ही? काही सेवा? आपण सांगाल ती सेवा करतो, काय पाहिजे तुम्हाला? त्याने सांगितलं, मी असा वरतंतु ऋषीचा शिष्य. ठीक आहे म्हणे, माझं नाव कौत्स आहे. होय, माझा विद्याभ्यास पूर्ण झाला. बरं, माझ्या गुरु महाराजांनी मला दक्षिणा मागितली. काय मागितले? ते दक्षिणेच्या करता काही द्रव्य पाहिजे होतं, तेच तुमच्याकडून मिळवावं म्हणून आलो होतो. काय मागितलं गुरु महाराजांनी? 14 कोटी सुवर्ण मुद्रा. ठीक आहे म्हणे, थोडं थांबा, पूजा करतो तुमची, मग दक्षिणेची व्यवस्था करतो. हा जो पूजेचं साहित्य आणणारा बायकोला बोलवायला घरात गेला आणि ते पूजेचं साहित्य घेऊन ती माऊली जेव्हा आली तेव्हा त्याच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा त्या वाट्यात तांब्याच्या होत्या, म्हणजे सोन्याच्या नाही. अंगावर एक दागिना नाही, काचेच्या बांगड्याशिवाय दुसरं काही नाही. अंगावर एक जाडं भरडं वस्त्र त्या माऊलीचं आहे. आणि पूजेचं सामान जे आणले ना ते सगळं मातीच्या भांड्यात आणलं. मातीचं परळ, त्याच्यात एक मातीचं मडकं पाण्याला, हळदी कुंकवाच्या वाट्या मातीच्या. आणि असं ते घेऊन, पात्र घेऊन ती माऊली तिथं आली. पूजा जेव्हा चालू झाली तो कौत्स म्हणतो, महाराज असू द्या म्हणे, मला कळालं इथं दरबारातल्या बाकीच्या लोकांना मी विचारलं, तुमच्याकडं काही राहिलं नाही, कारण तुम्ही परवाच विश्वजित यज्ञ केला. रघुवंशाच्या 5व्या सर्गामध्ये ती कथा सांगताना सुरुवातीला सांगितले कालिदासानं, तमध्वरे विश्वजिती क्षितिशम निशेष विश्राणित कोश जातम. कोश जात, आपल्याकडे असलेला सगळा कोश त्याने निशेष विश्राणित करून टाकला. सगळं दान द्यावं लागतं विश्वजित यज्ञ, देऊन टाकलं ना, काही ठेवलं नाही. आणि हा म्हणतो तुम्ही सगळंच दिलं, तुमच्याजवळ काहीच नाही, माझी 14 कोटीची व्यवस्था काय करणार? मला मी दुसरीकडे जातो, कोणा दुसऱ्या राजाला पाहतो, त्यांच्याकडून मागतो. एकाकडून नाही जमलं, अनेकांच्याकडे जातो, जमा करतो, काहीतरी मला करावं लागणार आहे, मी बाहेर पडतो. त्यांनी सांगितलं, थांबा ना, थांबा, माझ्याकडे मुक्काम करा, आजचा दिवस माझ्या अग्निशाळेमध्ये थांबा, उद्या तुमची व्यवस्था करून देतो. त्याने काय केलं, सेनापतीला सांगितलं, रथ तयार करा. कशा करता? कुबेरावर स्वारी करतो. कुबेराच्या कोशातून, देवाचा खजिनदार आहे ना तो, त्याच्या कोशाने नवनिधी त्याच्याकडे जे जमा आहे त्याच्याकडून 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणून या ब्राह्मणाला देतो. कुबेरावर चढाई करायला जायचे, रथ तयार करा. सकाळी त्यानं रथ तयार केला. रघुराजाने स्नान केलं, अग्निहोत्राचा होम झाला, सगळी तयारी झाली, देवांना नमस्कार केला आणि या ब्रह्मचार्याला सांगितलं, भूदेव थांबा,
आत्ता तुमची 14 कोटीची व्यवस्था करायला निघालोच आहे, उद्यापर्यंत येतो आणि सगळी दक्षिणा तुम्हाला गुरुला पोहोचवता येईल अशी व्यवस्था करून देतो. म्हणजे हा थांबला आणि थांबलाने बाहेर आले, दरबारात आले रघुराजे. सेनापतीला सांगितलं, रथ तयार आहे? तयार आहे म्हणे महाराज. निघायचं? निघायचं म्हणे महाराज. वसिष्ठाने सांगितलेल्या बरोबर योग्य मुहूर्तावर रथामध्ये आरोहण करायचं ठरलं आणि रघुराजे रथाजवळ आले. आता रथात चढायचं, एवढ्यात कोषाध्यक्ष आला. त्यानं सांगितलं, महाराज थांबा. का? जायची गरज नाही. का? कुबेर घाबरला. म्हणजे आपण चढाई करायला येणार आहात हे कुबेराला लक्षात आल्याबरोबर चढाई करून सगळंच तिकडं घेऊन जाण्यापेक्षा त्याला लागतं तेवढं द्यावं म्हणून कुबेरानं आपल्या कोशामध्ये सोन्याच्या मुद्राचा पाऊस पाडलाय म्हणे. कौत्साकडे आले. कौत्साला सांगितलं म्हणे, महाराज असं असं आहे, तुम्हाला लागतं ते हे सगळं द्रव्य तुमच्याकरता आले, घेऊन जा. तो म्हणला, मी एक छदाम जास्ती नेत नसतो म्हणे, 14 कोटी मला लागतं, 14 कोटी घेणार. ते म्हणले, बाकी सगळं मी घेत नाही ना. ते म्हणले, तुम्हाला काय करायचं तुमचा विचार आहे. कुबेराला परत पाठवायचं तर पाठवा, इथं कोणाला बाकीच्या लोकांना वाटायचं तर वाटा, पण मी मात्र गुरु महाराजाच्या करता 14 कोटी सुवर्णमुद्रा नेण्यासाठी तुमच्याकडे आलो होतो. 14 कोटीपेक्षा एक छदामही जास्त नेत नाही. बाकी पुढचं सोडून द्या, पण मला काय सांगायचं आहे, दानेनं. रघुराजा दान करतो. कशा करता? भगवंताला जाणण्याकरता. बऱ्याच लोकांनी केलेली दानं आपल्याला पाहायला सापडतात शास्त्रामध्ये. कितीतरी दान. केवळ द्रव्याचंच दान देणारी माणसं आहेत असं समजायचं कारण नाही. देहाचं दान दिलं, मांसाचं दान दिलं, अस्थिचं दान दिलं, त्वचेचं दान दिलं. कर्णस्त्वचम शिबिर मांसम जीवन जीमूत वाहनः ददौ दधीची अस्थिनी नास्ति अदेयम महात्मनाम. मोठ्या माणसाला अदेय वस्तू नाही, मोठा महात्मा देणार नाही अशी एकही वस्तू नाही. कर्णाकडे पहा, त्यानं त्वचेसारखी कवचकुंडल दान केले. कर्ण हा त्वचम. शिबिराजाने काय दिलं? मांसम. राजा शिबी चक्रवर्ती कृपाळू दयाळूभूती तुळविले अंती तुळे मांस तयाचे. त्यानं मांसाचं दान दिलं, मांसाचं दान दिलं. जीमूत वाहन नावाचा एक राजा, त्यानं जीवाचं दान दिलं. दधीचे नावाचे ऋषी, त्याने अस्थीचं दान दिलं, अस्थीचं दान दिलं. जेव्हा वृत्रासूर इंद्रावर चाल करून आला की नाही, तेव्हा वृत्रासूर काही इंद्राला आटोपे ना. सगळे गेले ब्रह्मदेवाकडं, भगवंताकडं, महाविष्णूकडं. देवाला विचारलं, देवा हे प्रकरण आम्हाला आटोपणारं दिसत नाही, काय करावं सांगा. देवाने सांगितलं, एक काम करा, तुमचे वज्र वगैरे आयुध इथं काम करत नाहीत, मग तुमची बाकीची सगळी गदा वगैरे आयुध इथं काम करत नाहीत, मग काय, त्याला वज्र करावं लागेल. हे वज्र कशाचं करायचं? ते दधीचे नावाचे ऋषी आहेत, त्यांना जाऊन भेटा, त्यांची हाडं मागा आणि त्यांच्या हाडाचं वज्र करा. त्या वज्राने या वृत्रासुराचा नाश करता येईल. बाकी काही उपयोगी पडत नाही, तुमचं कोणताही आयुध उपयोगी पडत नाही. आता दधीचीकडे गेले. वस्तुतः इंद्राने आजपर्यंत दधीचीचा अनेक वेळेला अपराध केलेला असल्यामुळं इंद्राच्या विषयी त्यांच्या अंतःकरणात क्रोध असायला पाहिजे. पण दधीचीने इंद्र आलेला पाहिला, त्याचा चेहरा पाहिला, दीनवदनाला आलेला पाहिला आणि त्याला विचारलं, काय बाबा काय म्हणणं? त्याला सांगितलं, काही नाही महाराज, असं वृत्रासुरानं आमच्यावर आक्रमण केलेलं आहे आणि त्याच्या नाशाकरता वज्र नावाचं आयुध निर्माण करावं लागणार आहे, ते तुमच्या हाडाचं होणार आहे, आम्हाला तुमची हाडं द्या. बोलावं तरी कसं? न तद दानम प्रशंसन्ते येन दाता विपद्यते. भागवतामध्ये बलिराजाच्या चरित्रात आलेलं वचन आहे. त्या दानाची मोठी माणसं प्रशंसा करीत नाहीत की जे दान देण्यात दाता विपत्तीत येणार आहे. दात्याला अडचणीत आणणारं दान, ते दान चांगलं नसतं, त्याची कोणी स्तुती करत नाही. आता हा दाता असलेला दधीची ऋषी, त्यानं आपली हाडं देण्यामध्ये त्याला अडचण आहे ना, प्राणच जाणार ना. पण दधीची ऋषीने काही विचार केला नाही. ऋषींना सांगितलं, माझ्या अस्थीचा विनियोग देवांच्या रक्षणाकरता होणार असेल तर मी देहत्या करतो, माझी हाडं घेऊन जा. त्यांनी समाधी लावली, देहत्याग केला. वनगाई तिथं आल्या, त्यांनी देह चाटून घेतला, हाडं उरली. त्या उरलेल्या हाडाचं वज्र नावाचं आयुध केलं आणि वृत्रासुरावर त्या वज्राचा क्षेप केल्याच्या नंतर त्या वृत्रासुराचा नाश झाला. हे काय आहे? दान.
कोणतंही दान द्यायला महात्मा तयार असतो. त्वचेचं दान, मांसाचं दान, जीवाचं दान, हाडाचं दान, संपत्तीचं दान, तर सगळेच बरेच महात्मे करणारे आपल्याला असे पाहायला सापडतात. हे दानानं काय? दानेन विविदिशन्ते, त्या परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न असतो. वेदानुवचनेन, यज्ञेन, दानेन, पुढचा तपसा, तपश्चर्या करतात आणि परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न करतात. केवढे तपस्या करणारे? हजारो वर्ष. विश्वामित्राची तपस्या किती वर्ष? 60,000 वर्ष. हजारो वर्ष तपस्येमध्ये घालवले. केवळ परमात्म्याच्या साक्षात्काराकरता शास्त्रीय मार्गानं शरीराला कष्ट देणं, इंद्रियाला कष्ट देणं, प्राणाला कष्ट देणं, याचं नाव आहे तप. शास्त्रीय नैव मार्गेण देहेंद्रियादी शोषणं तपः, ही तपाची व्याख्या आहे. शास्त्रीय मार्गानेच देहेंद्रियांना कष्ट देणं, त्यांचं शोषण करणं, याला तप म्हणतात. तप केलं कितीतरी महात्म्यांनी वेगळी वेगळी तप केलेली. आपल्या तपाचं कसं आहे बघा. यद्दुस्तरम यद्दुरापम यद्दुर्गम यच्च दुष्करम तत्सर्वं तपसा साध्यम. ते सगळं तपानं प्राप्त होतं. जे तरुण जायला कठीण ते तपानं तरता येतं, जे मिळवायला कठीण ते तपानं मिळवता येतं. काय जे जे अशक्य कोटीतलं आहे ते ते सगळं शक्य कोटीत आणणं तपश्चर्येच्या योगानं मनुष्याला शक्य होतं. असं तपाचं महत्त्व आहे. म्हणून उपनिषदामध्ये ब्रह्म जाणायचं तर तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व, तपाच्या योगाने परब्रह्माला तुम्ही जाणून घ्या, असं सांगितलेलंच आहे. किती तप करणारी माणसं. ते जाजली मुनीच्या तपाचं वर्णन आहे तपा महाभारतामध्ये. एक जाजली नावाचे ऋषी होते. त्यांना असं वाटलं आपण तप करावं. तप करायचं म्हणून निघाले. अरण्यात जाऊन एकांतात स्थान गाठायचं आणि तिथे राहून शरीराला, इंद्रियाला, प्राणाला कष्ट देत परमात्म्याच्या प्राप्तीसाठी म्हणून तप करायचं ठरलं. निघाला महात्मा. रस्त्यानं चालला. जाताना मनात एकच विचार, तपश्चर्याला स्थान असावं तसं मिळालं पाहिजे. शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युश्रितम नातिनीचम, देवाने सांगितल्याप्रमाणे स्थान मिळालं पाहिजे. तिथं निगूढ मठ व्हावा का शिवालय, ज्ञानोबा सांगतात तसं स्थान पाहिजे असा शोधत निघाला. आणि एका ठिकाणी जाता जाता, रस्त्यानं चालता चालता मनाला एवढं समाधान वाटलं की बाबा नाही, हीच जागा आता तपश्चर्येला योग्य. आणि तपश्चर्येला ही जागा योग्य आहे, इथं राहून आपण तपस्या करावी असं म्हणता म्हणता त्याचं उभ्या उभ्या मन एकाग्र झालं. जे परमात्मा चिंतन सुरू झालं महाराज, त्याला बसायचं भान नाही. हो, बसायचं भान नाही. वर्ष गेली, उभाच आहे, मन एकाग्र झालेलंच आहे, परमात्मा स्वरूपात प्रविष्ट आहेच आहे, परमात्म्याचं चिंतन चालूच आहे. वर्ष गेली. आणि काही वर्ष गेल्याच्या नंतर इकडं तिकडं रानामध्ये राहणाऱ्या पक्ष्यांनी पाहिलं की हा दिसतो माणसासारखा, पण माणूस नाही. इथं बऱ्याच वर्षापासून आम्ही अनेक जण पाहतो याला, इथं उभाच आहे, हा माणूस नाही. मग माणसासारखा दिसणारा स्थाणू म्हणतात त्याला. माणसासारखा दिसणारा झाडाचा बुडखा आहे म्हणे, याच्याजवळ आपण जावं. त्याच्या अंगावर चालले, टोचून पाहिलं चोचेनं, काही नाही. नखाने ओरबाडून पाहिलं, हालत नाही. त्याचे केस तोडून पाहिले, काही परिणाम नाही. आणि हे पाहिल्याच्या नंतर पक्ष्यांनी ठरवलं की बाबा हा माणूस नाही आहे, आपल्याला माणसाच्या आकाराचा दिसत असला तरी हा झाडाचा बुडखाच आहे. मग त्याच्या केसामध्ये घरटी केली पक्ष्याने. जाजली मुनीच्या केसात घरटी केली. घरट्यामध्ये अंडी ठेवली, ती अंडी उबवली, त्या अंड्यातून पिलं निर्माण झाली. ती पिलं इकडं तिकडं बाहेर घरट्याच्यावर उडायला लागली. ती उडता उडता अंगावर खेळायला लागली, अंगावर खेळता खेळता चावायला लागली. आणि हे सगळं करता करता थोड्या दिवसाच्या नंतर त्या पक्ष्यांना मोठं शरीर प्राप्त झाल्यावर, उडण्याची पूर्ण क्षमता आल्यावर त्या घरट्यातून सगळे पक्षी उडून गेले. आणि मग एका दिवशी जाजली मुनी भानावर आले आणि म्हणतात, माझी केवढी छान तपस्या झाली, केवढं मन एकाग्र झालं, पक्षी माझ्या शरीरावर येतात, इथं घरटी करतात, इथं अंडी देतात, ती अंडी उबवतात आणि ती अंडी उबवून पक्षी पिलं निर्माण करतात. निर्माण केलेली पिलं मोठी होऊन उडून जाईपर्यंतही माझी एकाग्रता भंगत नाही. वा, माझ्यासारखी तपस्या माझी. आकाशवाणी झाली, जाजली खूप छान तप केलं बरं, तपस्या केली. ही कशा करता केली सांगा ना. पुढचं सांगायचं मला कारण नाही. त्या जाजलीच्या तपश्चर्येला सुद्धा लांछन देणारी अशी पुढची मोठी मोठी माणसं जाजलीला भेटली. पण हे जाजलीसारख्या महात्म्याचं जे तप होतं ते कशा करता होतं ना सांगा ना.
केवळ परमात्म्याला जाणण्याकरता. तमेतं वेदान वचनेन ब्राह्मणा विविरिशन्ति यज्ञेन दानेन तपस्सा. पुढं सांगितलं अनाशकेन. अनाशक म्हणजे खायचं नाही, अन्न नाही, उपवास करायचा. वनवास देवा कारणे एकांत वगैरे वगैरे सगळी साधनं देवासाठी. उपवास केला तरी तो देवासाठी. केवढा उपवास करणारे महात्मे आपल्याकडे होते बघा. त्या वानप्रस्थाच्या धर्मामध्ये वर्णन करत असताना श्रुती स्मृतीतून आलेली चिंतन पाहिली तर मासांत भोजन, 1 महिन्यानंतर जेवण, मासोपवास म्हणायचं त्याला. मासोपवास म्हणजे महिनाभर उपवास, मग एकदा जेवण. ऋतुवंत तोयपान म्हणजे 1 ऋतू संपल्याच्या नंतर घोटभर पाणी प्यायचं. हो, 1 ऋतू म्हणजे 2 महिन्याचा काळ. तो 2 महिन्याचा काळ गेल्यावर एकदा घोटभर पाणी. कुशाग्र बिंदू पान, रोज पाणी प्यायचं आहे, पण किती पाणी प्यायचं आहे? दर्भ पाण्यात बुडवायचा, उभा धरायचा, त्याच्या टोकावरून पडलेला थेंब हातात धरून तो चाटायचा. संपलं, दिवसभराचं पाणी संपलं. बाटल्याच्या बाटल्या रिसवायच्या नाहीत. कुशाग्र बिंदू तोयपान. केवढी तप आहेत, केवढी तप आहेत. आपल्याकडे ते चांद्रायण तप केलं जातं. चांद्रायण तप. चांद्रायणामध्ये कसं असतं? चांद्रायण म्हणजे चंद्राच्या कला जशा वाढतात घटतात त्याप्रमाणे अन्नाच्या मात्रेमध्ये वाढघट करायची असते. त्याच्यात 2 प्रकार आहेत. यवमध्ये चांद्रायण वेगळं, पिपिलिकामध्ये चांद्रायण वेगळं. यव म्हणजे गहू, पिपिलिका म्हणजे मुंगी. दोघांचं शरीर बघा. गहू बघा आत मोठा असतो, बाजूला दोन्ही निमुळता झालेला असतो. मुंगी कशी असते? दोन्ही बाजूला जाड असते, मध्ये बारीक असते. तसं एक पिपिलिकामध्ये व्रत करत असताना काय करायचं? पौर्णिमेला ते व्रत सुरू करायचं. पौर्णिमेला 15 घास अन्न कमी करत जायचं. पुढं पौर्णिमेला 15 घास, प्रतिपदेला 14, 13, 12 असं करता 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 अमावस्या जेव्हा येते तेव्हा उपवास. पुन्हा अमावस्येनंतर पुन्हा प्रतिपदेला 1 घास, द्वितीयेला 2, तृतीयेला 3 असं करता करता पौर्णिमेला पुन्हा 15. 15 ते 0, 0 ते 15 असं 1 महिन्याचं व्रत जे होतं तेवढेच घास खायचे. याला काय म्हणायचं? पिपिलिकामध्ये चांद्रायण. यवमध्यामध्ये कसं? पौर्णिमेच्या दिवशी 1, प्रतिपदेला 2 असं करता करता अमावस्येला पूर्ण 15 घास. आणि अमावस्येपासून पुन्हा कमी करता करता पुन्हा पौर्णिमा आली की पुन्हा 1 घास. 1 ते 15, 15 ते 1 हे गव्हासारखं झालं. असं एवढं अन्न सेवन करून तप करणारी माणसं आहेत. माझ्या पाहण्यामध्ये 1 चांद्रायण व्रत एका माणसाने केलेलं मला माहिती आहे. प्रामाणिकपणानं केलं. पंढरपूरलाच केलं. एका माणसाने केलं. त्याने ते यवमध्ये केलं होतं. 1 ते 15, 15 ते 1 आणि तेवढेच घास खाऊन 1 महिनाभर तो मनुष्य राहिला. अशी माणसं आता दिसायला कमी मिळतात आपल्याला, कमी भेटतील आता, पण आहेत नाही असं म्हणायचं कारण नाही. हा उपवास केला कशा करता? हो, विविदिशन्ति, देवाला जाणण्याकरता हा उपवास असतो. हे आपल्याला वेदवचनातून पाहायला सापडतं. बघा तुम्ही कितीतरी एकादशीचं व्रत करणारा आपला रुक्मांगद राजा. रुक्मांगद राजाचा एकादशीचा जो नियम होता त्याच्या राज्यात म्हणे एकादशी आली की 4 दिवस अगोदरपासून सगळ्या राज्यामध्ये दौंडी असायची. म्हणे एकादशी यायला लागली, अमुक दिवशी एकादशी आहे, कोणी जेवण करायचं नाही. 8 वर्षाच्या पुढची मुलं आणि 80 वर्षाच्या आतली सगळीच्या सगळी माणसं, 8च्या पुढची आणि 80च्या आतली, त्यांना एकादशीच्या व्रताचं बंधन आहे म्हणजे आहे. एकादशी हे नित्यव्रत आहे. नित्यव्रत असल्यामुळे ते केलंच पाहिजे हा नियम आहे. आम्ही वैष्णव नाही, आम्ही करत नाही, चालत नाही. तुम्ही कोणत्याही संप्रदायाचे असा, एकादशी नित्यव्रत असल्यामुळे केलंच पाहिजे. व्रताचे प्रकार आहेत, नित्य, नैमित्य, काम्य वगैरे वगैरे व्रत असतात ना. काम्य व्रत जर असेल तर मला कामना नाही, मी करत नाही म्हणलेलं चालतं. पण जे नित्यव्रत आहे, एकादशीला नित्यव्रत शास्त्रानेच म्हणलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे नित्यव्रत असल्यामुळे ते केलंच पाहिजे, केलंच पाहिजे. रुक्मांगद राजाचा नियम होता सगळ्यांनी एकादशीचं व्रत करायचं. त्यांचं नाथमार्गाने वर्णनच केलं ना. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, तेणे परमानंद हा प्रगटला, तेणे परमानंद प्रगटला.
तेने परमानंद प्रगटला. तेने परमानंद प्रगटला. तेने परमानंद प्रगटला. तेने परमानंद प्रगटला. रुक्मांगदा करणे एकादशीचा छंद. तिने परमानंद प्रगटला. तिने परमानंद प्रगटला. तिने परमानंद प्रगटला. तिने परमानंद रुक्मांगदा करणे एकादशीचा छंद. रुक्मांगदाला एकादशीचा छंद. केवढं एकादशीचं त्याला वेळ. त्या वेडापोटी आपल्या मुलाला मारायला सुद्धा तो तयार झाला, पण एकादशी मोडीत नाही म्हण. एकादशी मोडत नाही. राज्याला एकादशी मोडू देत नाही. कोणीही एकादशी मोडलेली रुक्मांगदाला चालत नाही. हे काय आहे? अनाशक. ध्रुवाचं तप झालं. ध्रुवाने काय काय अन्न सेवन केलं त्याचा विचार आहे ना भागवतामध्ये. पहिला महिना तो काय करत होता? 3 दिवसानंतर कवठाचं किंवा बदराचं पडलेलं, गळून पडलेलं एक फळ खात होता. पुढं दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवसानंतर गळून पडलेली पानं खात होता. तिसऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसाच्या नंतर घोटभर पाणी पित होता. चौथ्या महिन्यामध्ये 12 दिवसाच्या नंतर एकदा श्वास घेत होता. आणि 5व्या महिन्यामध्ये श्वासही घ्यायचा बंद करून टाकला होता. हे काय आहे? अनाशक. काही खायचं नाही. कशा करता? देव मिळावा याच्याकरता. हे कशा करता बोललो? मनुष्याला दुःख निवृत्ती अत्यंतिक पद्धतीनं व्हावी आणि आनंद मिळावा, तोही परमानंद मिळावा याच्याकरता जो परमात्मा पाहिजे असतो तो परमात्मा प्राप्त करून घेण्याकरता माणसाशी वेगळी वेगळी साधनं करतात. कोणी वेदानुवचन, कोणी यज्ञ, कोणी दान, कोणी तप, कोणी अनाशक, कोणी ब्रह्मचर्याचं पालन. ही सगळी साधनं कशा करता? परमानंदाच्या प्राप्ती करता, अत्यंतिक दुःख निवृत्ती करता, देवाच्या साक्षात्कारा करता. आणि तो देव आपल्याला जाणून घ्यायचा आहे. म्हणजे कशा पद्धतीनं जाणून घ्यायचं आहे याचा जर विचार आपण केला तर भागवतात त्याचं चिंतन पहिल्याच अध्यायात असं आलेलं आहे. ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. त्या परमात्म्याला जे आपल्याला जाणून घ्यायचा आहे तो ब्रह्म म्हणून जाणून घ्यायचा 1, तो परमात्मा म्हणून जाणून घ्यायचा 2, आणि त्याला भगवान म्हणून जाणून घ्यायचं 3. तिन्ही पद्धतीनं परमात्म्याला जाणून घ्यायचं आहे. ते ब्रह्म आहे म्हणूनही परमात्म्याचा बोध आपल्याला संपादन करायचा आहे. परमात्मा ब्रह्म आहे, साक्षात परब्रह्म आहे, सच्चिदानंद घन पंढरीय परिपूर्ण असं त्याचं वर्णन शास्त्राने संतांनी केलेलं आहे. परब्रह्म आहे ते. त्याला ब्रह्म कशामुळं म्हणतात? त्याचा ब्रह्म शब्दाचा अर्थ सांगत असताना बृही वृद्ध हा धातू त्याच्यामध्ये आहे. आणि बृह धातूवरून ब्रह्म शब्दाची व्युत्पत्ती सांगत असताना असं म्हणलंय, बृहत्वात् बृंहणत्वाद् वा ब्रह्म इत्यभिधीयते. अडचण होत असेल तर थांबायचं सांगा. किती अडचण आहे त्याच्यावर ठरवू आपण. नाही, श्रोत्याची अडचण होऊ नये याच्याकरता. जायलाही अडचण आहे, त्यामुळे इथं बसणंच श्रेयस्कर आहे तर सध्या. पण ते बसणंही किती सुखाचं आहे त्याच्यावर ठरवू आपण. चालू दे ना. ब्रह्म शब्दाचा अर्थ सांगत असताना 2 पद्धतीनं सांगितलं, बृहत्वात आणि बृंहणत्वात. परमात्मा कसा आहे? बृहत आहे. आणि अजून कसं आहे? बृंहण करणारा आहे, म्हणून त्याला ब्रह्म म्हणायचं. बृहत आहे म्हणजे व्यापक आहे, बृंहण करणारा आहे म्हणजे व्यापून राहणार आहे. म्हणजे बाहेरून व्यापून आहे आणि आतून व्यापून आहे, असं परमात्म्याचं दोन्ही पद्धतीचं व्यापकत्व सांगितलं. आत हरी बाहेर हरी आहे की नाही? आहे बाहेरही तो परमात्मा आहे. चंद्रभागेच्या पाण्यात आपण एक घडा बुडवून ठेवला. त्या घड्याच्या बाहेर पाणी आहे का बाहेर आत पाणी आहे? कसं सांगा ना. आतही आहे आणि बाहेरही आहे ना. घडा ठेवला, बुडवून ठेवला, तो उताना ठेवला, पालथानाही ठेवला. आता त्या घड्यामध्ये पाणी आहे आणि बाहेरही पाणी आहे. त्या घड्याच्या आत आणि बाहेर जसं पाणी आहे तसं परमात्मा आपल्या आतही आहे सगळ्यांच्या आणि बाहेरही आहे. ही आतली जी व्यापकता आहे हिला बृंहण म्हणतात आणि बाहेरची जी व्यापकता आहे तिला बृहत्व म्हणतात. बृहत्व म्हणजे बाहेरून व्यापून असणं आणि बृंहण करणे म्हणजे आतून व्यापून असणं.
विठ्ठल जळी स्थळी भरला, विठा ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठल जळी स्थळी भरला, ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, ठाव नाही उरला, ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठल आजी म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलजी विठ्ठल. सगळ्याच्या आत विठ्ठल जळी स्थळी भरला. त्याच्या आत आहे, जळाच्या आत आहे, स्थळाच्या आत आहे, सगळ्याच्या आत आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठते. आपल्या हृदयामध्ये परमात्मा आहे. सर्वांच्या हृदयदेशी मी आमुका हे ऐसे, बुद्धिस्फुरे जे हरनिशी ते वस्तुगामी. असा सर्वांच्या आत परमात्मा. ही परमात्म्याची अंतर्व्याप्ती झाली. अंतर्व्याप्तीसोबत परमात्मा बाहेरूनही व्यापून आहे आपल्याला. चंद्रभागेत ठेवलेल्या घड्याच्या आत जसं पाणी आहे तसं बाहेरही आहे, तसं परमात्मा आपल्या आतही भरला आहे, बाहेरही आहे. कुठं नाही तो, सगळ्या ठिकाणी सगळ्यांना भरतो, म्हणजे व्यापन करतो. व्याप्ती आहे त्याची, सगळ्यांना व्यापणार आहे, बाहेरून व्यापणार आहे. सगळ्यापेक्षा मोठा त्याच्यामुळं ठरतो. आत राहण्यामुळं अंतर्यामी ठरतो आणि बाहेरून व्यापण्याच्या योगानं सगळ्यात मोठा ठरतो. सर्वांचा अंतर्यामी. अंतस्तिष्ठन अंतरो यमयती. आत राहतो आणि आत राहून नियमन करतो, त्याला म्हणतात अंतर्यामी. सगळ्याच्या आत राहतो आणि सगळ्याचं नियमन करतो. हे आत राहणं झालं. आणि बाहेर राहतो म्हणजे सगळ्यापेक्षा एकापेक्षा एक व्यापक पदार्थ सांगत असताना, याच्यापेक्षा ते त्याच्यापेक्षा ते व्यापक सांगत असताना सगळ्यात व्यापक कोण? परमात्माचं ना. एकदा नारद वैकुंठात गेले, भगवंताला भेटायला गेले. देवाला भेटले, निवांत देव बसलेले. देवाचा निवांत वेळ पाहिल्याच्या नंतर नारदाने देवाला विचारलं, म्हणजे देवा की विचारायचं होतं म्हणे, फार दिवसापासून तुम्हाला विचारावं म्हणतो. विचारा म्हणे. काय विचार? देवा सगळ्यात मोठं कोण आहे? देवाने सांगितलं, नारदा तुम्हीच सगळ्यात मोठे आहात म्हणे. नारद म्हणले, बरं आहे, नमाज पडायला गेलो आणि मशीनच गळ्यात पडली. काय झालं म्हणले, देवा मी तुम्हाला मोठा कोण म्हणून विचारायला गेलो, तुम्ही मलाच मोठे पण दिलं. असं होत नसतं म्हणे. मी मोठा कसा असेल देवा, माझ्यापेक्षा कितीतरी पदार्थ मोठे आहेत. देव म्हणले, नारदा तसं नाही म्हणे, मी तुम्हाला जे बोललो ते चेष्टेनं नाही, तुम्हाला मोठेपणा देण्याकरता नाही, किंवा तुम्ही जो प्रश्न मला विचारला त्या प्रश्नाचं व्यंग्य पद्धतीनं मला उत्तर द्यायचं होतं म्हणून नाही, मी सरळ बोललो म्हणे तुम्ही मोठे. देव म्हणले, नारद म्हणले कसं मी मोठा? देव म्हणले, असं करा नारदा, तुम्हाला जो पदार्थ जगात मोठा वाटतो तो सांगा, त्याच्यापासून तुम्ही मोठे कसे हे मी सिद्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. नारदाने थोडा विचार केला आणि सांगितलं, देवा सांगू? माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठा पदार्थ नारदा सांगा ना म्हणे. आणि ते नारदाला काही कळत नाही का, पण ते आपल्याला कळावं याच्याकरता नारद लहानपणा घेतात आपल्याकडं आणि काहीतरी उत्तर देतात. मग तिथून देव सांगायला सुरुवात करतो. ते नारद ऐकून घेतात. ते ऐकून घेतात म्हणजे असं ऐकून घ्यावं लागतं हे आपल्याला शिकवतात. भले तुम्हाला माहिती असू द्या पण ऐकून घ्या पुन्हा. नारदाने सांगितलं, देवा सांगू? सगळ्यात मोठं माझ्या दृष्टीत पृथ्वी सगळ्यात मोठी म्हण. नारदा, बरोबर? पृथ्वी मोठी? हो बरोबर. इथंच तुमचं गणित थांबलं, याच्या पुढं मोठा पदार्थ तुम्हाला मान्य नाही? माहिती नाही म्हणे. याच्यापेक्षा काय मोठा तर मी तुम्हाला सांगू? नारद म्हणले, सांगा ना देवा. मग देवाने सांगायला सुरुवात केली. पृथ्वी ता वदती व विस्तृतिमती तद्वेष्टनम वारिधी पीतोसौ कलशोद्भवेन मुनिना सव्योम्नि खद्योतवत तद्व्याप्तं धनुजाधिपस्य जयिना पादेन चैकेन खं तंत्वं चेतसि धारयस्य विरतं त्वत्तोस्ति नान्यो महान. नारदाला सांगायला, नारदा पृथ्वी मोठी म्हणताना, पृथ्वी मोठी अतीव विस्तृतिमती, ठीक आहे मान्य केलं, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या म्हणतात भगवान. या पृथ्वीला ही एवढी मोठी असताना तिला वेष्टन घालणारा, वेढा घालणारा समुद्र आहे. मग समुद्र मोठा का समुद्रात वेष्टित होणारी पृथ्वी मोठी?
काय मोठं असतं? वेष्टन करणारा पदार्थ मोठा. आता माझ्यासमोर ग्रंथ आहे, या ग्रंथाला आपण वस्त्र बांधतो, ते वस्त्र मोठं असतं का आत राहणारा ग्रंथ मोठा असतो? ते ग्रंथाला कसं लहान म्हणा वगैरे वगैरे ते सांगू नका मला. ग्रंथ देव आहे, सगळंच त्याच्यात आहे, सगळ्यात मोठे ग्रंथच आहेत. तसं नाही. आकाराचा विचार करा, देहाचा विचार करा, कलेवर पहा. ग्रंथ आणि वस्त्र याच्यात वेष्टित होणारा ग्रंथ आहे आणि वेष्टन करणारं वस्त्र आहे, त्याला मोठंच म्हणलं पाहिजे आपल्याला, व्यवहाराच्या दृष्टीनं का होईना. तसं पृथ्वीला संबंध वेढा घालून वेष्टन करणारा जर समुद्र असेल तर पृथ्वी मोठी का समुद्र मोठा? समुद्र मोठा. मग समुद्र मोठा हे ठरल्याबरोबर नारद म्हणले देवा समुद्र मोठा आहे, बरोबर मान्य झालं. देव म्हणले आता तरी पूर्ण विचार करा, समुद्रच मोठा का त्याच्यापेक्षा अजून कोणी मोठा आहे? माहिती नाही म्हणा देवा, तुम्ही सांगत चला. आता पटलं नाही की शंका विचारतो. समुद्र मोठा, पृथ्वीपेक्षा पृथ्वीला वेढा घालणारा असल्यामुळे समुद्र मोठा. पण समुद्राच्या बद्दल आता बोलतो म्हणे, पितोसौ कलशोद्भवेन मुनीना. या समुद्राच्या बद्दल असं सांगितलं जातं की कलशातून ज्यांचा जन्म झाला असे एक अगस्त्य नावाचे मुनी आहेत, त्यांनी एका आचमनात समुद्र पिला होता म्हणे. अगस्त्याने समुद्र प्राशन केल्याची कथा आहे, पण ते घोटात नाही बरं, आचमनात. आचमनाचं पाणी हातातलं जे असतं ना, हातात घेतलेल्या पाण्यात एक उडदाचा दाणा भिजावा एवढंच ते पाणी असलं पाहिजे. जास्त पाणी घेतलं की दारू पिल्याचा दोष लागतो. म्हणून आताच्या ब्राह्मणाने विचार केला, करा ते करा, संध्यान पुन्हा दारू पिल्याचा दोष नको, न केलेली बरी. आचमनच नको, भानगड नको. ते एवढंच पाणी असावं लागतं. आणि अगस्त्याच्या दृष्टीनं समुद्र जर ते आचमनात पित असतील तर तो समुद्र एक माश मात्र झाला, एक उडदाच्या दाण्या एवढा झाला. मग कोण मोठं झालं? आपण तहान लागली म्हणून पाणी प्यायला बसलो आणि घोटभर पाणी जर आपण पिलं तर घोटभर पाणी मोठं आहे का? पिणारा मोठा आहे, आपणच मोठे ना. तसं एका आचमनात समुद्राचं प्राशन करणारे असल्यामुळे अगस्त्य मुनी मोठे. नारद म्हणले हां, मग अगस्त्य मुनी मोठे असताना मला कसं मोठं? नारदाला देवाने सांगितलं, माझं बोलणं कुठं पूर्ण झालं? अजून ऐका. तुम्हाला पृथ्वी मोठी वाटली, तिच्यापेक्षा समुद्र मोठा. समुद्र मोठा वाटला, त्याच्यापेक्षा अगस्त्य मुनी मोठे. आता अगस्त्य मुनीच्या बद्दल विचार करा. सध्या अगस्त्य मुनी कुठं आहेत? आकाशात एका ताऱ्याच्या रूपात आहेत. अगस्त्याचा तारा आकाशामध्ये असतो आणि तो अगस्त्याचा तारा उदयाला आल्यानंतर आजही समुद्राचं खवळणं बंद पडतं. तुम्ही विचारा समुद्रकाठच्या लोकांना, आज समुद्र शांत का? अगस्त्याचा तारा उगवला म्हणतात. खवळलेला समुद्र शांत व्हावा, त्या अगस्त्याचं भय अजून समुद्राला एवढं येईलन बाबा पिऊन टाकेल. ते अगस्त्य कुठं? ताऱ्याच्या रूपानं आकाशात. मग अगस्त्य मोठे का आकाश मोठं? समुद्राला प्राशन करतात म्हणून समुद्रापेक्षा मोठे आहेत हो. पण ते अगस्त्य मुनी सव्योमनी खद्योतवत एका काजव्यासारख्या आकाशात चमकत राहतात. कोण मोठं झालं? अगस्त्याच्या आकाश मोठं झालं. कारण या अगस्त्याच्या ताऱ्यासारखे लाखो तारे आपल्या पोटामध्ये वागवणारं ते आकाश जर असेल तर त्या आकाशाला मोठं म्हणलं पाहिजे. नारद म्हणले बरोबर देवा, पृथ्वीपेक्षा समुद्र, समुद्रापेक्षा अगस्त्य, अगस्त्यापेक्षा आकाश मोठं आहे. आता आकाशापेक्षा मोठं कोण सांगा ना? देवाने सांगितलं, नारद तुम्ही भागवत ऐकलं की नाही? ऐकलंय म्हणून. त्या भागवतात बलिराजाची एक कथा येते बघा, येते ना. ते बलिराजाकडे त्रिपाद भूमीचं दान मागायला मी गेलो होतो. होय, त्यानं संकल्प केल्यावर मी जे त्रिविक्रम रूप धारण केलं त्याच्यात एका पायानं पृथ्वी व्यापली आणि एका पायानं आकाश व्यापलेलं. तुम्हाला ठाऊक आहे ना? ठाऊक आहे ना देवा? मग एका पायाखाली आकाश व्यापणारा मोठा असतो का आकाश मोठं असतं? अगस्त्याच्यापेक्षा आकाश मोठं असेल, पण माझ्या एका पायाखाली मी आकाश जर व्यापलेला असेल तर आकाशापेक्षा मी, आणि उपनिषदांनी वर्णन केलं देवाचं, जायान आकाशात. आकाशाच्या पेक्षा सुद्धा परमात्मा जायान म्हणजे मोठा आहे. नारदान लगेच पाय धरले देवाचे. देवा तुम्हीच मोठे आहेत की म्हणे, मग मला मोठं कसं म्हणे? देवाने सांगितलं एक शेवटचं वाक्य बोलू द्या की, एवढा जरी मी मोठा असलो, आकाश एका पायाखाली झाकण्याची माझी जरी ताकद असली तरी एवढ्या मला तुम्ही आपल्या हृदयात धारण करता. एवढा प्रभू भावे तेने समुद्रावे
संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे. एवढा प्रभू भावे, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे. एवढा प्रभू भावे, एवढा म्हणजे एवढा मोठा व्यापक असलेला हा परमात्मा. यावान यश्चास्मी तत्वतः, जेवढा आणि जो मी आहे तो. गीतेमध्ये यावान आणि यश्चास्मी या दोन शब्दामध्ये त्या परमात्म्याचं व्यापकत्व जे सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांनी एवढा एकाच शब्दामध्ये सांगून टाकले. एवढा म्हणजे यावान, यश्चास्मी म्हणजे एवढा. एवढा असलेला तो परमात्मा, त्या परमात्म्याला हृदयात साठवायची साधूची ताकद आहे. मग देव मोठा का साधू मोठा? साधूचं मोठेपण स्वीकारावं लागतं. ते साधूचं मोठेपण आत्ता मला सांगायचं नाही, मला परमात्म्याची व्यापकता सांगायची आहे. आणि परमात्म्याच्या व्यापकतेचा विचार करत असताना पृथ्वीपेक्षा समुद्र व्यापक, समुद्राला व्यापणारं समुद्राला सेवन करणारे अगस्त्य, अगस्त्यांना पोटात सामावणारं आकाश आणि आकाशाला एका पायाखाली व्यापणारं असल्यामुळं तो परमात्मा सगळ्यात मोठा आहे. हे जे सिद्ध झालं ना, याला काय म्हणतात? व्यापन. हे बाहेरून व्यापन आहे. आणि विठ्ठल जळी स्थळी भरला वगैरे ठिकाणी सांगितलेलं जे परमात्म्याचं व्यापकत्व आहे हे आंतरव्यापकत्व आहे. असं आतून व्यापणारा, आतून व्यापून असणारा आणि बाहेरूनही जगाला व्यापणारा असा तो परमात्मा असल्यामुळं, बृहत असल्यामुळे ब्रह्म आणि बृहण करणारा असल्यामुळेही ब्रह्म आहे असं त्या देवाला जाणायचं. आपल्या परमानंदाच्या लाभाकरता देवाला वेगवेगळी साधनं करून जे जाणायचं ते कसं जाणायचं? पहिल्यांदा ब्रह्म म्हणून जाणायचं, पुढं परमात्मेती, त्याला परमात्मा म्हणून जाणायचं. परमात्मा म्हणजे परमात्मा हा शब्द योग्याचा आहे. हे तीन शब्द आहेत ना, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. याच्याबद्दल श्रीधराचार्यासारखे टीकाकार असं आपल्याला सांगतात, ब्रह्म म्हणणारे वेदांती आहेत, परमात्मा म्हणणारे योगी आहेत आणि भगवान म्हणणारे भक्त आहेत. एकाच तत्वाला तीन नाव आहेत, वेगवेगळ्या कारणाने आहेत. ब्रह्म का म्हणलं त्याचं कारण पाहिलं. परमात्मा का म्हणतात? तो परमात्मा म्हणजे ईश्वर. ईश्वराचं योगाचं लक्षण काय? क्लेश कर्म विपाकाशयैहि अपरामृष्टः पुरुष विशेषः ईश्वरः. ज्याच्या ठिकाणी क्लेश, कर्म, कर्माचा विपाक आणि आशय म्हणजे संस्कार याचा स्पर्श नाही त्याला म्हणायचं ईश्वर. तो परमात्मा. आपण सगळे अपरमात्मा, अपरात्म्या. तो परमात्मा आपल्या ठिकाणी अपरत्व आहे. अपरत्व म्हणजे लहानपणा आणि त्याच्या ठिकाणी मोठेपणा. तो मोठेपणा कशामुळे आला आणि आपल्याला लहानपणा कशामुळे आला? आपल्याला क्लेश आहेत म्हणून लहानपणा, त्याला क्लेश नाहीत म्हणून मोठेपणा. क्लेश कोणते? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, हे क्लेश म्हणतात त्याला. अविद्या म्हणजे जे जसं आहे तसं न कळता वेगळ्या पद्धतीनं कळणं, याला म्हणतात अविद्या. ही अविद्या आपल्याकडे, देवाकडे नाही. देवाला जसंच्या तसं कळतं, आपल्याला वेगळ्या पद्धतीनं कळतं. हे सगळं जग खोटं असताना आपल्याला खरं वाटतं आणि देवाने जगाकडे बघितलं की हे खोटं आहे त्याचं त्याला कळतं. हे काय? अविद्या नसणे. अस्मिता नाही. अस्मिता म्हणजे काय? अस्मिता शब्दाचा अर्थ दृग्दर्शन शक्ती. या दोन भिन्न शक्ती असताना या दोघांना जणू काही एक समजणं. बुद्धी आणि आत्मा वेगळे असताना दोघाला एक समजणं. दृक्शक्ती आत्मा, दर्शन शक्ती बुद्धी. आपल्याला पाहण्याचं जे सामर्थ्य प्राप्त झालं ते बुद्धीनं, आणि पाहणारा जो आहे तो दृग्रूप असलेला परमात्मा आहे. तो दृग्रूप आहे आणि हे बुद्धी दर्शन आहे. दर्शन शक्ती असलेली बुद्धी वेगळी आहे आणि दृग्रूप असलेला आत्मा वेगळा आहे. पण आपण जीवाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना एकच धरून चालतो. बुद्धी आणि आत्मा या दोघाला एकच धरून आपण चालतो, पण बुद्धी वेगळी आणि आत्मा वेगळा आपल्याला कळत नाही. अस्मिता क्लेश म्हणतात त्याला. अस्मिता याच्यामध्ये कसं आलं बघा. अस्मि हे क्रियापद आहे आणि त्या अस्मि क्रियापदावरून ता लावून भाववाचक शब्द करून अस्मिता शब्द तयार झाला. तिथं अस्मि शब्दाचा जर विचार केला तर अस्मि शब्दात दोन भाग पडतात. एक अस धातू आहे आणि मी प्रत्यय आहे. प्रत्यय म्हणला की दर्शन शक्ती आली.
आणि धातूमध्ये असं धातू विद्यमान असणे या अर्थानं जो आला ते विद्यमान असणारा आत्मा आहे. विद्यमान असणारा आत्मा असं धातूनं सांगितला आणि वृद्धीनं त्याच्या ठिकाणी मी हा प्रत्यय लावला आणि त्याच्यानं अस्मी हे क्रियापद झालं की दोघाला एक धरून आपण चाललो. पण हे असं वेगळं आहे, मी वेगळं आहे, हे महात्म्याला कळतं, भगवंताला कळतं. अस्मिता क्लेश नाही, आपल्या ठिकाणी अस्मिता क्लेश आहे. राग एखाद्या विषयाच्या संबंधानं आपल्या अंतःकरणात असलेलं प्रेम त्याला राग म्हणतात. द्वेष एखाद्याच्याबद्दलची प्रतिकूलता द्वेष. आणि अभिनिवेश म्हणजे मरणाचं भय. सगळ्याच्या अंतःकरणाला ते मरणाचं भय आहे. कोणालाही बघा तुम्ही, कोणताही माणूस बघा, त्याला मरावं वाटतं का? न मरणे निर्विवाद जगापढी आहे, मरावं वाटतच नाही. मरणाची भीती असते, केवढाही मोठा असो. हे सगळेच्या सगळे रावण हिरण्यकश्यपू यांनी ज्या दीर्घ तपस्या करून वरदानं मागितली ना, ती कशा करता? मरण चुकवाय करताच. मरणाचं भय आहे म्हणूनच. मला दिवसा मरण नको, रात्री नको, हे येणारच आहे आता पुढं आपल्याला हिरण्यकश्यपू बघताना. हे कशा करता तप केलं? कोणी म्हणतो मला पुरुषाकडून मरण नको, त्याच्याकरता महिषासूर मर्दिनी होऊन येतो देव. पुरुष नको ना, घे बाईकडून मरण. दुसऱ्याकडून मरण नको. त्या सुंद उपसुंदाने असं वरदान मागितलं म्हणे की आम्हाला दुसऱ्याकडून मरण नको. आम्ही दोघं जे भाऊ आहोत, सुंद आणि उपसुंद, आमच्यात मतभेद झाला तरच मरण. त्यांना वाटत होतं आमच्यात मतभेदच होणार नाही. पण देवानं ती तिलोत्तमा पाठवली आणि तिलोत्तमेला पाहिल्यानंतर यांच्यामध्ये ही मला पाहिजे मला पाहिजे म्हणून मतभेद झालं, मरून गेले. मरणाचं भय, काहीतरी करावं मरण चुकवावं असं माणसाला वाटतं. हे मरणाचं भय म्हणजे अभिनिवेश नावाचा क्लेश आहे. हे पाचही क्लेश जीवाला आहेत, ईश्वराला नाही. अविद्या नाही, अस्मिता नाही, राग नाही, द्वेष नाही, अभिनिवेश नाही. त्याच्यानंतर कर्म, कर्माचा विचार जीवाला आहे, ईश्वराला कर्माचा विचार नाही. आपल्याला कर्म आहे, आपल्याला पुण्य आहे, आपल्याला पाप आहे. ईश्वराला पुण्य नाही, पाप नाही. नरसिंह भगवंताने हिरण्यकश्यपू फाडून टाकला. काही पाप नाही, काही पाप नाही, काही पाप लागत नाही त्यांना. कसं आहे, कोणत्याही कर्माचा लेप आपल्याला लागत असताना तो कधी लागतो याचा विचार जर केला तर कर्तेपणाचा अभिमान आणि कर्मफलाची आसक्ती धरून कर्म केलं. कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू या दोही सीचे नाव बंधू कर्माचा की. कर्तेपणाचा अभिमान पाहिजे आणि कर्मफलाची आसक्ती पाहिजे, तरच ते कर्म केलं की लेप लागतो. देवाला कर्तेपणाचा अभिमानही नाही आणि कर्मफलाची आसक्ती नाही, म्हणून त्यांना कर्म नाही. कर्माच्या नंतर विपाक, कर्माचा परिणाम. कर्माचा परिणाम म्हणून काय भोगावं लागतं? सतीमुले तद्विपाको जाती आयुः भोगाहा. योगसूत्रकाराने सांगितलं मनुष्याकडे कर्म असतं म्हणून त्या कर्माचा विपाक म्हणजे परिणाम त्याला 3 पद्धतीनं भोगावा लागतो. जाती म्हणजे जन्म, आयुष्य आणि भोग. जन्म प्राप्त झाला कर्मानं. कर्मानं आपल्याला कुठंतरी पाठवलेलं असतं म्हणून तिथं जावं लागतं आपल्याला. कर्म हकालपट्टी करतं तिथं जावं लागतं म्हणायचे कंधारकर महाराज. कर्मानं जिथं हकालपट्टी केली असेल तिथं जावं लागतं. कर्म पाठवतं तिथं जावं लागतं. माझ्या इच्छेनं मी अमक्या देहाला जातो, आपल्याला म्हणता येतं, देवाला म्हणता येतं. वराह व्हायचं मी होऊ शकतो, नरसिंह व्हायचं मी होऊ शकतो, कूर्म व्हायचं होतो, आपल्याला म्हणता येत नाही तसं. कर्माने जिथं पाठवलं तिथं जावं लागतं. हे जन्म. जन्माच्या नंतर मरणापर्यंतचा जो काळ त्याला म्हणतात आयुष्य. हे आयुष्य तरी कशानं दिलं? कर्मानंच दिलं. आणि त्याच्यामध्ये त्या आयुष्याच्या काळामध्ये प्राप्त होणारं सुख दुःख हा भोग आहे. सुखही मिळतं, दुःखही मिळतं. पुण्य असेल सुख, पाप असेल तर दुःख. केले कर्म झाले तेच भोग आले. जे केलं ते भोगावं लागतं. कोणालाही कर्मच चुकत नाही. भीष्माचार्याला चुकलं नाही, दुसऱ्याला काय चुकल? कर्माचा फलभोग असतो. हे काय आहे? जाती, आयुष्य आणि भोग हा कर्माचा परिणाम आहे, विपाक आहे. ईश्वराच्याकडे विपाक नाही, आपल्याला विपाक. कर्मच नाही तर विपाक कुठला आला? त्यांना कर्म नाही, आपल्याला कर्म आहे. ईश्वराला कर्माचा परिणाम भोगावा लागत नाही, आपल्याला कर्माचा परिणाम भोगावा लागतो. आणि शेवटी सांगितलं क्लेश, कर्म, विपाक आणि आशय. आशय शब्दाचा अर्थ सांगितला संस्कार. मनुष्य कर्म करतो, कर्माचा परिणाम भोगतो, ते कर्म संपून जातं
पण कर्म जरी संपलेलं असलं तरी कर्माचा संस्कार चित्तामध्ये कायम राहून जातो. वासना म्हणतात त्याला. कर्म संपलं तरी कर्माची वासना चित्तामध्ये राहून जाते. आमचे गुरुजी त्याच्याकरता उदाहरण सांगायचे. एखाद्या भांड्यामध्ये तेल ठेवा, ते तेलाचं भांडं रिकामं करा, तेल काढून घ्या, अगदी निथळून काढून घ्या, अगदी बोटानं पुसून काढून घ्या. गुरुजी सांगायचे त्याच्यात कणिक टाकून पुसून घ्या. एवढं सगळं केल्याच्या नंतर सुद्धा ते कोरडं झालं ना. आता त्याच्यातलं तेल गेलं, काढून घेतलं, निथळून घेतलं, बोटाने पुसून घेतलं, कणकेनं पुसून घेतलं भांडं. एवढं स्वच्छ झाल्याच्या नंतर त्याला राख लावून धुवायच्या आधी बाई त्याच्यामध्ये दूध तापवायला तयार असते का सांगा? का तयार नाही? तिला माहिती आहे त्याच्यामध्ये तेलाची एक अवस्था राहून गेलेली सूक्ष्म, तिचं नाव वासना. आपल्या चित्ताच्या भांड्यामध्ये कर्माचं तेल ओतल्याच्या नंतर ते तेल काढून घेतलं, निथळून काढून घेतलं, विपाक सगळा भोगला, परिणाम सगळं भोगून झाला, त्याच्यामुळं कर्म सगळं संपून गेलंय. तरी परंतु एक कर्माची सूक्ष्म अवस्था चित्तात राहून गेलेली, ती काय करते? सदृश कर्माला जन्म देते. ज्या कर्माची सूक्ष्म अवस्था असलेली वासना माझ्या चित्तामध्ये आहे, ते कर्म संपून गेल्याच्या नंतर ती वासना तसंच कर्म पुन्हा करायला लावते. चोरी करून आला, पकडला गेला, काल उदाहरण सांगितलं होतं मी, शिक्षा भोगली, पण बाहेर आल्याच्या नंतर कर्म भोगून झालंय तरी पुन्हा चोरी करायला गेला. हे त्याला पुन्हा चोरीला पाठवणारं कोण आहे? वासना. ही वासना कोणाला आहे? जीवाला आहे. आणि परमेश्वराच्या बद्दल जर विचार केला तर त्याला वासनाही नाही, क्लेश नाही, कर्म नाही, कर्माचा जाती आयुष्यभोग नावाचा परिणाम ईश्वराच्याकडे नाही, आणि कर्माची सूक्ष्म अवस्था असलेला संस्कार वासना तीही देवाच्याकडे, त्या देवाला असं जाणावं लागतं. एक ब्रह्म म्हणून जाणा, एक परमात्मा म्हणून जाणा, दोन, आणि त्याच्या संबंधानं आपल्या अंतःकरणामध्ये भक्तिभाव निर्माण व्हावा याच्याकरता त्याला भगवान म्हणून जाणा. भगवान म्हणजे सगळ्या सद्गुणांनी संपन्न असलेला तो भगवान बरं का. सकळ गुणे संपन्न एक भगवंतची जाण, बरकड कोठे काही एक आहे एक नाही. सगळे सद्गुण त्याच्या ठिकाणी. ते भगवान म्हणत असताना 6 गुणाची गरज आहे. ते 6 गुण कोणते? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. हे 6 गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंतो. ज्ञानोबारांनी सांगितलं त्या परमात्म्याच्या ठिकाणी यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर हे 6 गुण आहेत, म्हणून त्याला भगवान म्हणायचं. काय काय? यश. देवाच्या ठिकाणी यश आहे. यश म्हणजे कीर्तीच. पण यश आणि कीर्ती हे जे 2 शब्द आहेत ना, त्याच्यामध्ये थोडासा फरक शास्त्राने केलाय. शस्त्रादि प्रभवम यशः आणि ज्ञानादि प्रभवा कीर्ती. मनुष्याच्या ठिकाणी असणाऱ्या ज्ञान वैराग्याधिक गुणाच्या योगानं त्याचा झालेला नावलौकिक त्याला म्हणतात कीर्ती, आणि मनुष्याने रणांगणावर गाजवलेल्या पराक्रमाच्या योगानं त्याचा झालेला जो नावलौकिक आहे त्याला म्हणतात यश. यश म्हणजे नावलौकिकच आणि कीर्ती म्हणजे हे नावलौकिकच. पण एक शस्त्रादि प्रभव आहे आणि एक सद्गुणादि प्रभव आहे, त्याला म्हणायचं यश. परमात्म्याकडे यश आहे. परमात्मा रणांगणातही विजयी आहे आणि परमात्मा गुणाच्या योगाने विजयी आहे. यश. श्री, देवाच्याकडे असलेला दुसरा गुण सांगितला जातो श्री. श्री म्हणजे काय? लक्ष्मी. 2 अर्थ आहेत श्री शब्दाचे, लक्ष्मी आणि मुखकांती. दोन्ही दृष्टीनं परमात्मा संपन्न आहे. त्याच्याकडे लक्ष्मी आहे की नाही? त्याची बायकोच आहे. लक्ष्मी आहे. मुखकांती अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. देवाचं मुख किती सुंदर आहे. मी नेहमी एक उदाहरणानं चिंतन सांगतो. दमयंतीचा चेहरा अतिशय सुंदर होता असं वर्णन आहे महाभारतात. दमयंतीचा चेहरा, दमयंतीच्या चेहऱ्याने माणसाला नाही देवांना वेड लावलं होतं. म्हणून दमयंतीच्या स्वयंवरामध्ये दमयंतीनं माझ्या गळ्यात माळ घालावी या भावनेनं इंद्र, अग्नी, वरुण, यम, कली हे सगळे देव आले होते म्हणे. पण तिनं न लाला वरलं तो भाग वेगळा. पण त्या सगळ्या देवांना सुद्धा वेड लावावं एवढा त्याचा चेहरा सुंदर होता. आणि तो तेवढा सुंदर कशामुळं झाला त्याचं कारण सांगताना असं सांगितलंय, ब्रह्मदेवाने दमयंतीचा चेहरा निर्माण करत असताना चंद्रातली मुठभर माती काढून घेऊन त्याचा चेहरा केला. चंद्रावर जो डाग दिसतो ना, तो डाग काय काय कारणाने, त्याच्यातलं एक कारण ही आहे
दमयंतीचा चेहरा करण्याकरता एका चंद्रातली एक बचकभर माती ब्रह्मदेवानं काढून घेतली आणि तिचा चेहरा निर्माण केला. मी त्याच्यावर कल्पना अशी सांगतो आता माझी, की एका चंद्रातल्या एक बचकभर मातीनं निर्माण केलेला दमयंतीचा चेहरा हा त्रिभुवनाला वेड लावणारा आणि परमात्म्याच्या एका निढळावर कोटी चंद्राचा प्रकाश. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश. कमल नयन हास्य वदन हसे, कमल नयन हास्य वदन हसे, हालकारे कृष्ण डोलकारे, हालकारे कृष्ण डोलकारे. कमल नयन हसे वदन हसे, कमल नयन हसे वदन हसे, हालकारे कृष्ण डोलकारे, हालकारे कृष्ण डोलकारे. बघा आता तुलनेनं चिंतन केल्याच्या नंतर दमयंतीचा चेहरा आणि भगवंताचं मुखमंडल, श्री म्हणजे मुखकांती, ती कुठं जास्त विचार करा. दमयंतीचा चेहरा त्रिभुवनाला वेड लावतो, पण तो एका चंद्रातल्या एक बचकभर मातीनं निर्माण केलेला असतो. आणि भगवंताच्या मुखमंडलाचं वर्णन करताना ज्ञानोबाराय सांगतात, याच्या एका कपाळावर कोटी चंद्राचा प्रकाश आहे. कोण सुंदर आहे, दमयंती का परमात्मा? किस गली में क्या गलबला. दमयंती कुठं गेली? दर्या में खसखस. परमात्म्याचे मुखमंडलाचे अनेक चरित्र आहेत. रामानुजाचार्याच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आला. श्रीरंगपट्टणला रामानुजाचार्य असताना त्यांची रोजची देवाची सेवा चालू असायची. एका दिवशी ते गावात असे भिक्षा वगैरे घेण्याकरता गेलेले. जाऊन आपल्या मंदिरात परत येत होते. रस्त्याने येताना पाहिलं एक तरुण स्त्री आहे आणि तिच्या मागं पुढं लोचटपणानं तिची सगळी सेवा करीत 10-5 पुरुष चाललेले आहेत. कोणी तिला पान करून देतो, कोणी तिला थुंकायला पिकदाणी देतो, कोणी तिच्यावर छत्री धरतो, कोणी तिला उन्हाची तिरीप लागू नये म्हणून समोर अब्दागिरी धरतो. हे सगळे लोचट पुरुष पाहिले. रामानुजाचार्याला कळेना काय कारण आहे, ही कोण, हिच्या भोवताली हे पुरुष असे लोचटपणानं का फिरायला लागले कळत नाही. थोडा वेळ थांबले. त्याच्यातले एकाला बोलावलं, इकडे येऊ जरा. जवळ गेला. प्रभाव पडतो साधूचा, वैराग्याचा प्रभाव असतो. कितीही विषांत मनुष्य असला तरी थोडा प्रभाव असतोच, थोडा वेळाकरता का होईना पडतो. जवळ गेला. गेल्याबरोबर विचारलं, ही कोण आहे बाबा? ही वेश्या आहे म्हणे. तुम्ही सगळे हिच्या पाठीमागं का? काही नाही म्हणे, तिचं सौंदर्य आम्हाला आवडलं म्हणून तिच्यावर लुब्ध होऊन आम्ही तिच्या सेवेत आहोत. तुम्हाला सौंदर्याचं प्रेम आहे का? हो म्हणे. तुम्हाला सगळ्याला सांगतो म्हणे, एक काम करा, तुम्ही जे इथं 10-5 जण आहात ना, संध्याकाळी माझी देवाची आरती असते, या, तुम्हाला सौंदर्य काय असतं दाखवतो म्हणे, या या. येतो म्हणाले. गेला तो. रामानुजाचार्यांनी सांगितलं, बघा तुम्हाला यावं लागेल, नाहीतर तुम्हाला तिची शपथ आहे. मग आता जाणं भाग आहे. गेले. रामानुजाचार्य संध्याकाळी देवाची आरती करायला जेव्हा उभे राहिले, तेव्हा आरती हातात घेतल्यावर त्याने मागं एकदा वळून पाहिलं. आपण ज्या त्या लोचटांना बोलावलंय ते आलेत की नाही बघावं एकदा. बघितलं, मागं हजर आहेत, कारण शपथ घातलेली. हजर आहेत, मागं हजर आहेत. हे पाहिल्याबरोबर देवाकडे पाहिलं आणि आरतीला सुरुवात करताना देवाला सांगितलं, देवा असं दिव्य रूप माधुर्य प्रगट करा की हे लोचट पुन्हा त्या बाईकडं नच गेले पाहिजेत, कायम तुमच्या चरणसेवेत राहिले पाहिजेत. करा बरं प्रगट. आणि देवाने त्या दिवशी असं मोहक रूप दाखवलं की या स्त्रीच्या नादी लागून असलेल्या पुरुषांना पुन्हा परत तिच्याकडं फिरून पाहावंही वाटलं नाही. कायम देवाचे दास होऊन राहिले. याला म्हणतात श्री. ही मुखकांती आहे देवाची. औदार्य, तिसरा गुण सांगितला. उदार देवाच्या सारखा दुसरा उदार कोणी नाही. तुझे औदार्य जाणव, ये स्वतंत्र म्हणलं.
स्वतंत्र अवतारी. पात्रतेचा विचार करून आपल्याला द्यावं लागतं, देवाला नाही. वैरी ऐसे कैवल्य ऐसे पवित्र वैरी आहे ती झाली. कैवल्यासारखी पवित्र वस्तू वैर्याला सुद्धा देणारा एवढा उदार आहे, एवढा उदार आहे. त्याच्यासारखा उदार कोणी नाही. ज्ञान देवाचा पुढचा गुण सांगितला ज्ञान. काही लोक शंका विचारतात, ज्ञान देवाचं स्वरूप आहे का गुण आहे? स्वरूपही आहे आणि वृत्ती ज्ञान हा गुणही आहे. स्वरूप ज्ञानाला ज्ञान सांगता येत नाही, ते वृत्ती ज्ञानानं सांगावं लागतं. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्ञानरूप आहेत, पण ते गीतेचा उपदेश करायला लागले की वृत्ती ज्ञान घेऊन मग सांगता येतं. तो ज्ञान नावाचा देवाकडे गुण आहे. वैराग्य विलक्षण आहे. एकदा गोकुळ सोडून गेले पुन्हा गोकुळात येत नाही. सीतेवर केवढंही प्रेम असलं तरी सीतेचा त्याग केल्याशिवाय राहत नाहीत. लंका सोन्याची आहे, जिंकलेली आहे म्हणून ती लंका घेऊन बसत नाहीत. याला काय म्हणतात? वैराग्य. आणि ऐश्वर्य, त्यांच्यासारखं ऐश्वर्य देवासारखं कोणाचंच नाही. अरे इंद्र चंद्र महेंद्र यात त्याची पूजिते. सकाळी देवाच्या दर्शनाकरता वाळवंटापासून महाद्वारापर्यंत कोण येऊन उभे हो? कोण येऊन उभे? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. सुरवराची दाटी उभे जोडून हात, सुरवराची दाटी उभे जोडून हात, सुरवराची दाटी उभे जोडून हात, सुरवराची दाटी उभे जोडून हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत देवाच्या दर्शनाकरता कोण जमा झालं? सामान्य कोणी नाही. सुरवराची मांदी किंवा सुरवराची दाटी, सगळे जमा झालेले देवाधिदेव आहेत. हो, या सगळ्या देवाधिदेवांना याच्या सेवेत राहावं वाटतं. हे भगवंताचं काय ऐश्वर्य आहे, ऐश्वर्य आहे. ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा एकदा सुधर्मा सभेत बसलेले. सकाळची वेळ, देवाच्या दर्शनाकरता अनेक देवता आलेले आणि भगवंताच्या सुधर्मा सभेच्या भोवताली देवाच्या राण्याचे महाल आहेत. द्वारकेतली रचना अशी सांगितली आहे, देवाच्या सुधर्मा सभेच्या भोवताली राण्यांचे महाल, 16,108 महाल सगळेच्या सगळे सुधर्मा सभेच्या भोवताली. आणि रचना अशी आहे, कुठल्याही राणीला आपल्या महालातून देवाचं दर्शन घ्यायची इच्छा झाली तर तिनं खिडकी उघडल्याबरोबर देव तिला दिसला पाहिजे. मी मागच्या बाजूला माझा महाल आहे म्हणून देव मला दिसणार नाही, देवाचं मुख दिसणार नाही असं नाही. रचनाच अशी केलेली, कुठेही असलेल्या महालातून त्या राणीनं देवाला पाहायचं ठरवलं तर खिडकी उघडलं की देव सन्मुख आहेत. काय रचना असेल विश्वकर्म्याला विचारा. आणि एका दिवशी काय झालं, जांबवतीच्या महालात कालिंदी आली, देवाची राणी. कालिंदी ही यमाची बहीण आहे. त्याच्यामुळं कालिंदी आणि ही जांबवती दोघी बोलत असताना त्याने खिडकी उघडली, पाहायला लागल्या. तर सुधर्मा सभेत देवाच्या दर्शनाकरता आले. बाकी देव पाहिल्यानंतर या जांबवतीला देवाचा परिचय नाही. ती यमाची बहीण असल्यामुळं कालिंदीला सगळे देव माहिती आहेत, कारण यमदेव आहे त्याच्यामुळे बाकीचे सगळे देव तिला माहिती आहेत. मग ही जांबवती तिला विचारते, कालिंदी हे कोण आहे ग, हे कोण आहे ग, हे देवाच्या दर्शनाला आलेलं कोण आहे ग? त्याचं वर्णन आहे. का पर्येत्यंबिकेयम हरिमवकलयन कंपते कशिवोसौ. का पर्येती, एक स्त्री देवता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला प्रदक्षिणा घालीत असलेली पाहिल्याच्या नंतर विचारले जांबवतीने, ही कोण आहे ग प्रदक्षिणा घालणारी? का पर्येती इयम अंबिका इयम. हिला जगदंबा म्हणतात, म्हणजे जगदंबा आहे. हरिम अवकलयन कंपते कहा. एक देव 5-5 मुखाचा भगवंताच्या समोर देवाची स्तुती करतो. आपल्या स्तुतीमध्ये काही कमी जास्त झाला असेल तर देवाने क्षमा करावी म्हणून थरथर कापतो. हा कोण आहे? यांना शिव म्हणतात म्हणे, शिवोत्सव.
का पर्येत्यंबिकेयम हरिमवकलयन कंपते कशिवसौ. त्याच्या पुढं एक देव असा भगवंताच्या समोर उभा असलेला आणि वेद मंत्रांनी 4 मुखाने भगवंताचं स्तवन करीत असलेला तनकस्तौती. त्या देवाचं वर्णन कोण करतं? एष धाता. याला ब्रह्मदेव म्हणतात. सगळ्या देवाचा परिचय ती द्यायला लागली. भगवंताच्या समोर नमस्कार करून प्रणमती विलुठन कहा क्षितौ. जमिनीवर देवाला नमस्कार करून देवाच्या समोर गडबडा लोळणारा हा देव कोण आहे ग? वासवोयम. याला इंद्र म्हणतात. इंद्र हा देवांचा राजा आहे. श्रीकृष्ण परमात्म्याच्या समोर आल्याच्या नंतर देवाला दंडवत घालून गडबडा लोळतो. रंगशिळेवर वारकरी जसा लोळतो तसा. कस्तब्धो हस्यते धा धनुजैहि. हे सगळे दानवांचे वैरी असणारे देव या ठिकाणी जमा झालेले असताना या सगळ्या देवांमध्ये एक तो काळेला देव दिसतोय. त्याच्याकडे बघून बघून हे सगळेच्या सगळे देव त्याला हसायला लागलेत. हा कोण आहे ग? पूर्वजो यम मम. हा माझा मोठा भाऊ आहे म्हणे. यम. याला हसतात का? हा सगळ्याला खातो पण इथं येऊन नाक घासतो म्हणून ते हसायला लागलेत म्हणे त्याला. कालिंदी जांबवत्याम त्रिदश परिचयम जालरंध्रादिव्यतानीत. अशा पद्धतीनं कालिंदीनं जांबवतीला तिथं आलेल्या देवांचा परिचय त्या खिडकीतून पाहताना करून दिला. असा तो श्लोक आहे. त्या श्लोकातून सांगितलेलं वर्णन जर आपण पाहिलं तर सगळे देव, कोणी तिथं प्रदक्षिणा घालतो, कोणी स्तुती करत थरथर कापतो, कोणी वेदमंत्राने देवाचं स्तवन करतो, कोणी दंडवत घालून गडबडा लोळतो, कोणी एखादा हात जोडून उभा आहे तर त्याला बाकीचे देव हसतात. हे सगळं जर पाहिलं तर त्याच्यातून काय कळतं आपल्याला? ऐश्वर्य. अशा षड्गुणांनी संपन्न असलेला तो परमात्मा जो आहे ना त्याला म्हणतात भगवंत. भगवंत. मी कशा करता बोललो? हे परमात्म्याला जाणायचं आहे, त्याच्यानेच आपल्याला अत्यंतिक दुःखनिवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती होणार आहे. ती पाहिजे आपल्याला. त्याच्याकरता देव जाणायचा आहे. आणि देव जाणायचा तो कसा कसा? ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति असं त्याला जाणायचं आहे. त्याला ब्रह्म म्हणून जाणायचं आहे म्हणजे अंतर्बाह्य जगाच्या तो व्यापून आहे हेही कळून घ्यायचं आहे. तो परमात्मा आहे म्हणजे क्लेश कर्म विपाक आशय त्याला काही नाही हे कळून घ्यायचं आहे. आणि त्याच्या ठिकाणी यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य आहेत हे जाणून घ्यायचं आहे. असं परमात्म्याचं ज्ञान संपादन केलं की आपल्याला जो आनंद मिळतो तो आनंद पुन्हा मावळत नाही. तो आनंद पुन्हा मावळत नाही. आणि हे परमात्म्याचं ज्ञान आपल्याला करून देण्याकरताच सगळं शास्त्रीय वाङ्मय असतं. नरसिंहपुराण जे आपण पाहणार आहोत ह्याच्यातून काय काय कळायचं आहे आपल्याला? देव ब्रह्म कसा आहे हे कळेल, देव परमात्मा कसा आहे हे कळेल, आणि देवाच्याबद्दल तो भगवान कसा आहे हेही कळेल. त्याचं षड्गुणैश्वर्य सांगण्याकरताही हे पुराण आहे. त्याचं सर्वोत्कृष्टत्व सांगण्याकरताही हे पुराण आहे. आणि त्याचं अंतर्बाह्य व्यापकत्व सांगण्याकरताही हे पुराण आहे. तो आतूनही भरू नये बाहेरूनही भरू नये हे दाखवण्याकरता म्हणून आलेलं हे पुराण आहे. तसं नरसिंह पुराणाचा संबंध जर विचार आपण केला, साधारण 68 अध्यायाचं हे पुराण आहे. पण 68 अध्यायामध्ये नरसिंह भगवंताची कथा जर पाहिली तर फार संक्षेपाने, बाकी तत्वविचारच फार आहे. हा सगळा तत्वविचार कशा करता आला? कधी त्याचं आंतरव्यापकत्व सांगण्याकरता, कधी त्याचं बहिर्व्यापकत्व सांगण्याकरता, कधी त्याचं सर्वोत्कृष्ट आत्मत्व सांगण्याकरता, आणि कधी त्याचं षड्गुणैश्वर्य संपन्नत्व सांगण्याकरता आलेलं आहे. याचा विचार आपल्याला क्रमाक्रमानं पाहायचा आहे. आज या ठिकाणी संतांचं नामस्मरण करून आपण थांबू. आरती होईल आणि नंतर उद्याला मात्र आपण पुढचा विचार पाहूया. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम.
श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. टाळी वाजवा बोला. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. 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 ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री 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 ज्ञानदेव श्री तुकाराम. ज्ञानदेव श्री तुकाराम. ज्ञानदेव श्री तुकाराम. ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम.